परंतु कलियुगामध्ये परिस्थिती इतकी बिकट होती की राक्षस हा मनाच्या रूपामध्ये बसलेला होता. म्हणून ना शस्त्र घेतलं, ना अस्त्र घेतलं, ना अंगावरती वस्त्र घेतलं तरी स्वामी समर्थ महाराज या भुवरी प्रकट झाले. महाराजांची प्रचिती पोहोचली नाही किंवा लोकांना माहीत नाही, हा भाग थोडा आपण म्हणू शकतो की हा थोडा अज्ञानाचा भाग झाला. तयासी न म्हणावे गुरु जे केवळ पोट भरू, भवसागर पहिलं तेरू उतरतील ते कैसे, की माते मला नग्न जेवण हवंय. असे आईशिवाय देव कामच करू शकत नाही. स्वामी महाराज इतर देवी देवतांपेक्षा वेगळे का? तसं स्वामी महाराजांनी बोलताना एक वाक्य बोलायचे, मूळ मूळ वडाचं झाड दत्तनगर, उसके मन में भक्ति नहीं तो श्रद्धा कहाँ से आएंगी. हम किसी के हुक्म के दावेदार नहीं, हम वहाँ नहीं जाएंगे. कठीण काळामध्ये आपला देवावरचा विश्वास कमी होत जातो, सुटत जातो. कुठेतरी आपल्याला वाटतं की आता काहीच शक्य होत नाही. तर त्यावेळी आपला देवावरचा विश्वास कसा टिकवून ठेवायचा? उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कोडू दे. जगी जन्म मृत्यू असा खेळ ज्यांचा, नको घाबरतो असे बाळ त्यांचा. आजच्या तरुण पिढीसाठी आजचे जे जेएनसी मुलं मुली आहेत त्यांच्यासाठी स्वामी समर्थ महाराज कसे प्रेरणादायी ठरतील? सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू, उकलुनी मनीचे हितगुज सारे वद कवना दाऊ. जिसका कोई नहीं है उसका स्वामी आहे. सर्व स्वार्पण नैवेद्याशी ठेविलेची मूर्ती, सर्व महाराजांना अर्पण. नमस्कार, मी सुमेध. नमस्कार, मी सेजल. तुमचं स्वागत आहे प्रहार न्यूज नेटवर्कमध्ये. श्री स्वामी समर्थ हे फक्त एक नाव किंवा श्रद्धा नाही, ती एक अशी एनर्जी आहे जी आजही लाखो लोकांना मार्गदर्शन करते. स्वामींचे अवधूत रूप, त्यांनी दाखवलेले मार्ग आणि आजच्या आधुनिक युगात स्वामींशी कनेक्ट होण्यासाठी आपल्याला काय करता येईल यावर आपण आज चर्चा करणार आहोत. आणि यासाठी आज आपल्यासोबत आहेत समर्थ अकॅडमीचे संचालक आणि मागच्या 17 वर्षांपासून भक्तांना मार्गदर्शन करणारे स्वप्नील गायकवाड दादा. स्वप्नील दादा, तुमचे आमच्या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत आहेत. श्री स्वामी समर्थ. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. ब्रह्मीभूत पिठले महाराज, तेजोनिधी मोरे दादा आणि कोट्यावधी सेवेकऱ्यांचे दुःख निवारण करणारे परमपूज्य गुरुमाऊली यांना तिरवार वंदन. आणि आज आपल्या या पॉडकास्टमध्ये इनडायरेक्टली व्हर्च्युअल स्वरूपात उपस्थित असणारे सर्व भाविकांना श्री स्वामी समर्थ. मी जन्मताच महाराजांच्या सेवेमध्ये आहे. माझं शिक्षण हे नागपुरामध्येच झालं आणि इंजिनिअरिंग झाल्यानंतर खूप चांगला एक स्वामी महाराजांचा एक योग आला की नागपुरातील हा जो दक्षिण भाग आहे, ज्याला आपण दिघोरी भाग म्हणतो, इथे अध्यात्माला वैज्ञानिक रूपाने आणि श्रद्धेने पोचवण्याचं जबाबदारी स्वामी महाराजांनी दिली. आणि गेली 17 वर्षांपासून दिघोरीच्या परिसरामध्ये महाराजांचं कार्य अविरतपणे सुरू आहे. खरं तर आम्ही अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग दिंडोरी प्रणित गुरुवर्य परमपूज्य गुरुमाऊली यांच्या मार्गदर्शनाने, यांच्या आशीर्वादाने महाराजांचं कार्य, महाराजांची सेवा करतो. आणि आज दिघोरीमध्ये जेव्हा काही वर्षांपहिले बघत होतो परिस्थिती, तेव्हा स्वामी महाराज कोण हे त्यांना पण पूर्णत्वाने माहिती नव्हतं. काहींना माहिती होतं, काहींना माहिती नव्हतं. परंतु जेव्हा महाराजांना मनोमन प्रार्थना केली की हे स्वामी महाराज, असा एक दिवस येऊ द्या की दिघोरीतील एक एक दुकानात आणि एक एक घरात आणि प्रत्येकाच्या हृदयात श्री स्वामी समर्थ वसावे. आणि आज बोलताना खरंच आनंद होतो की घराघरात नाही तर प्रत्येकाच्या हृदयापर्यंत स्वामी महाराज जाऊन पोचलेले आहेत. दादा, आमचा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की कधीपासून तुम्ही स्वामी मार्गात आहात किंवा कुठला तुमचा आयुष्यातला तो प्रसंग होता, तो क्षण होता जेव्हा तुम्हाला असं वाटलं की नाही, आता मला स्वामी मार्गच निवडायचा आहे? हां, जसं मी सुरुवातीला बोललो की माझा जन्म स्वामी सेवेत झाला. माझी आई 1982-84च्या वेळेला, म्हणजे आमचा जन्म वगैरे व्हायचाच होता, तेव्हा शिक्षण वगैरे पूर्ण झाल्यानंतर नोकरीच्या शोधात होती. गुजराती एक तिची मैत्रीण होती, ती स्वामी महाराजांची भक्त होती. परमपूज्य गुरुमाऊलींनी महाराष्ट्रात नव्हे तर भारतात वेगळ्या ठिकाणी स्वामी केंद्रांची स्थापना केली. तिथे विनामूल्य महाराजांबद्दल मार्गदर्शन मिळतं, दुःखितांचे दुःख दूर होतात. अशीच ती स्वतःचं दुःख घेऊन तिथे केंद्रात गेली, तिथे अश्रू ढाळले.
महाराजांना तिने मनोमन प्रार्थना केली की महाराज, जर मला खरंच माझं नोकरीचं जर लवकर काम झालं तर माझं जीवन मी तुमच्या चरणी अर्पण करेल. आणि त्याच्या काही 3-4 महिन्यानंतर माझ्या आईला शासनामध्ये सेवेची तिची ऑर्डर निघते आणि ती MSCBला रुजू होते. आणि मग तिथून तो पुढचा जेव्हा प्रवास सुरू होतो आणि जेव्हा माझा जन्म होतो, तर खरं तर तिथे एक ट्विस्ट घडला. तो म्हणजे असा की माझा जन्म झाल्याच्या बिलकुल काही 3-4 महिन्यामध्ये मला एक रोग झाला. त्याला सटवीचा रोग असं काहीतरी म्हटलं जातं. आणि तो त्यावेळेला इतकं भयानक होतं की डॉक्टरांनी सांगून दिलं होतं की याला वाचवणं म्हणजे आमच्या हातात नाही, आता हे अशक्य झालेलं आहे. आणि त्या परिस्थितीमध्ये आता डॉक्टरच जर म्हणते की वाचवणं शक्य नाही आहे, मग त्यावेळेला वाचवेल कोण? मग त्यावेळेला अशी कोणती तरी शक्ती आपल्याजवळ पाहिजे जी विज्ञानाच्या पलीकडे जाऊन काम करेल. त्यावेळेला माझ्या आईने परत एकदा परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना हाक घातली. उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कोडू दे. जगी जन्म मृत्यू असा खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. अरे, ज्यांच्या हातामध्ये जन्म मृत्यूचा खेळ आहे आणि ज्यांनी तुला आपला बाळ मानलेला आहे, ते सोबत असताना मृत्यूचं भय कशाला? इतकं मोठं अभयदान त्यावेळेला मला प्राप्त झालं. आणि स्वामी कृपेने मी त्या दुःखातून, त्या संकटातून बाहेर आलो आणि आज तुमच्यासमोर उपस्थित आहे. म्हणजे हा सर्वात मोठा माझ्या जीवनातला चमत्कार जेव्हा मी मोठं झाल्यावरती मला कळलं, तेव्हा मी स्वतःला महाराजांच्या चरणी स्वाधीन केलं. तसं तर माझा संपूर्ण परिवार हा स्वामींच्या सेवेतच आहे आणि स्वामींच्या सेवेतच राहणार. बरेच लोकांना आजही स्वामींबद्दल तेवढं ज्ञान नाही आहे. काही ठिकाणी त्यांची अजून प्रचिती पोहोचलेली नाही आहे, त्यांची प्रसिद्धी नाही झाली आपल्याला असं म्हणता येईल. तर त्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे? महाराजांची प्रचिती पोहोचली नाही किंवा लोकांना माहीत नाही, हा भाग थोडा आपण म्हणू शकतो की हा थोडा अज्ञानाचा भाग झाला. कारण की असं 100% सत्य नाही की महाराजांची प्रचिती घरोघरापर्यंत किंवा लोकांपर्यंत पोहोचली नाही. आता विषय बघा असा आहे की आपण सगळ्यात आधी समजून घेऊ की श्री स्वामी समर्थ महाराज नेमकं आहे काय, ही शक्ती नेमकं काय. म्हणजे ते कुणाचं रूप आहे किंवा ते कुणाचा अवतार आहे किंवा ते कुठे प्रकट झालेत? एक्झॅक्टली. आपल्याला राम माहिती आहे, श्रीकृष्ण माहिती आहे, मारुती माहिती आहे. थोडं स्वामींबद्दल पण आज जाणून घेऊ. सतयुगाच्या काळामध्ये कर्दम नावाचे ऋषी होते. त्या कर्दम ऋषींची कन्या माता अनसूया ह्या त्यावेळेच्या सर्वात प्रचंड शक्तिशाली आणि एक म्हणू शकतो की तपस्वी माता होत्या. आपल्या भारतातल्या हिंदू संस्कृतीला किंवा भारतीय संस्कृतीमध्ये माता भगिनींना खूप मान आहे. त्यात अनसूया माता ह्या प्रचंड ज्ञानी, त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये असणारं ते तपोबल. त्यांचा विवाह होतो 7 ऋषींपैकीच एक असणाऱ्या अत्री ऋषींमध्ये. आता अत्री ऋषींसोबत अनसूया मातेचा विवाह झाल्यानंतर ते दोघांचं जीवन एकदम सुरळीत चालल्यानंतर स्वामी महाराजांची एक वेगळीच काहीतरी लीला सुरू असते की बा आता आपल्याला प्रकट व्हायचं आहे. एक लक्षात घ्या की देव कधीही सहज म्हणून प्रकट होत नाही. काही त्याला खूप मोठं एक कारण त्याला लागतं, त्याला मिळतं. आणि तेव्हा कुठे ते स्वामी महाराज कोणत्या तरी रूपाने, कोणत्या तरी अवताराने प्रकट होतात. आणि म्हणून त्यावेळेला त्यांचं तप चेक करण्यासाठी की खरंच बुवा एवढ्या तपोबली ह्यात आहेत का, म्हणून ब्रह्मा विष्णू महेश हे एका ब्राह्मणाच्या वेशामध्ये, एका भिक्षुकाच्या वेशामध्ये त्यांच्या दारात येतात आणि त्यांना म्हणतात की माते भिक्षाम देही. माता म्हणते की अहो आपण ब्राह्मण देवता बसा. माता अंतर्ज्ञानी असते, त्यांना कळतं की हे त्रिदेव आलेले आहेत. म्हणतात की आपणास काय पाहिजे? ते म्हणतात की माते आम्हाला नग्न जेवण हवं आहे. आता याचा अर्थ बरेच लोक फार वेगळा घेतात, परंतु त्याचा प्रॅक्टिकली अर्थ घेतला न अग्न म्हणजे न अग्नीचं, म्हणजे अग्नीच्या वापर न करता तयार केलं गेलं अन्न ते या जगात पृथ्वी तलावर एकच आहे, ते म्हणजे मातेचं दूध. आणि ब्रह्मा विष्णू महेश यांची ती इच्छा पूर्ण करण्यासाठी माता अनसूया आपल्या पतिदेवांना मनोमन विनंती करते आणि ते म्हणतात की हे त्रिदेवच आहेत, हे आपलं सौभाग्य आहे की ते साक्षात आपल्या दारात आले आहेत आणि आता तू साक्षात या ब्रह्मांडाची जगतपालिनी तू माता बनणार आहे. आणि असं म्हणत नाही तर लगेच ते 3ही देवता बाळ रूपामध्ये तयार होतात
आणि त्यांनाच आज आपण श्री परब्रह्म ब्रह्मांड दत्तात्रेय महाराज म्हणून ओळखतो. दत्त महाराजांचा सतयुगातला हा प्रवास पुढे इतका अखंड आहे की तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्रेतायुगामध्ये जे परशुरामांबद्दल आपण ऐकतो, त्यांना दीक्षा कुठून मिळाली, त्यांना या ठिकाणी ज्ञान कुठून मिळालं, तर परशुरामाजवळ इतकी प्रचंड शक्ती होती. ती शक्ती, ते ज्ञान दत्त महाराजांकडून मिळालं. दत्त महाराजांनी गुप्त रूपात त्यांना ते ज्ञान दिलं. पुढे दत्त महाराजांनी त्रेतायुगात कार्य केलं, द्वापार युगात कार्य केलं. पण कलियुगाचं काय? कलियुगामध्ये ना शस्त्र वापरतायत ना अस्त्र वापरतायत. म्हणून श्रीराम आले कोणतं तरी एक शस्त्र घेऊन, ज्याला आपण धनुष्यबाण म्हणतो. द्वापार युगात भगवान श्रीकृष्ण आले हातामध्ये सुदर्शन चक्र घेऊन. परंतु कलियुगामध्ये परिस्थिती इतकी बिकट होती की राक्षस हा मनाच्या रूपामध्ये बसलेला होता. त्याला मारण्यासाठी शस्त्रास्त्रांची गरज नव्हती. म्हणून ना शस्त्र घेतलं, ना अस्त्र घेतलं, ना अंगावरती वस्त्र घेतलं. श्री स्वामी समर्थ महाराज या भुवरी प्रकट झाले. ते प्रकट होण्याचा सिद्धांत असा आहे, गणित असं आहे की या कलियुगामध्ये शके 1071ला म्हणजे इसवी सन 1149ला जिथे महाभारताचं युद्ध झालं, ज्याला आपण हस्तिनापूर किंवा कुरुक्षेत्राची भूमी म्हणतो, त्या ठिकाणी तिथून बिलकुल 12 कोस दूर, म्हणजे एक कोस म्हणजे 2 किलोमीटर पकडा, 12 गुणिले 2 झाले 24 किलोमीटर. त्या 24 किलोमीटर अंतर आतमध्ये जंगल होतं. घनदाट जंगलामध्ये हजारो साधू ऋषी जप तप करत बसलेले होते. त्यांच्याही आणखी थोडं पलीकडे एक खूप मोठं वडाचं झाड. त्या वडाच्या झाडाखाली दिव्य तेजस्वी अशी गणपती बाप्पांची मूर्ती. आणि तिथे मोठं मोठं वारूळ तयार झालेलं होतं. त्या वारुळामध्ये स्वामी महाराजांचं अनेक वर्षांपासून तप सुरू होतं. एक निमित्त ठरतं की एक लाकूड तोड्या येतो पत्नीसह आणि तो झाडाच्या काही काड्या तोडायला नेतो आणि ती कुऱ्हाड खाली पडते आणि त्या वारुळावर पडल्यानंतर तिथून रक्तस्राव होतो. दोघेही घाबरत रडत त्या वारुळाजवळ जातात आणि दिव्य चैतन्य अजानुबाहू सुयास वदनम कासे कसिलम पितंबरम. म्हणजे अजानुबाहू म्हणजे काय? बाहू म्हणजे हात, ज्यांचे हात गुडघ्याच्याही खाली गेलेले आहेत, असे अजानुबाहू. सुहास्य वदन म्हणजे काय? ज्यांचं वदन म्हणजे त्यांचं कांती, म्हणजे त्यांचं शरीर इतकं तेजस्वी आहे की आपण एक टक असं त्यांच्याकडे बघू शकत नाही, इतकं दिव्य चैतन्यमय. आणि फक्त काय, 8 वर्षाच्या रूपात, म्हणजे 8 वर्षाचा बालक असतो त्या रूपात स्वामी महाराज तिथे प्रकट झाले. आणि मग महाराजांनी तिथून पुढे आपला प्रवास सुरू केला. प्रवास सुरू करता करता तुम्हाला मी जर सांगेल तर तुम्हाला थोडं अजून आश्चर्य होईल की उत्तर हिंदुस्थानातला तो भाग म्हणजे हिमालयाचा पायथा, महाराजांनी त्यावेळेला त्या काळात एकही असं धार्मिक संस्थान किंवा भारतीय संस्कृतीशी निगडीत असणारं एकही तीर्थक्षेत्र सोडलं नाही जिथे महाराजांनी काम केलं नाही. मी काम केलं नाही असं शब्द वापरत आहे. आता का बरं? थोडंसं म्हणजे आपल्या इथे बघणारे जे भाविक असतील, पॉडकास्ट बघणारे, मी त्यांना सांगू इच्छितील की 11व्या शतकामध्ये मुघलांचं आक्रमण झालं होतं भारतावर. अनेक मंदिरांची पूर्ण तोडफोड आणि सगळं काही धर्माचं नाश होत होता. भगवान श्रीकृष्ण माहीतच आहे तुम्हाला काय बोलले, धर्माचा जेव्हा जेव्हा नाश होत राहील तेव्हा मी कोणत्या तरी रूपात अवतार घेईन. स्वामी महाराज आले आणि त्यांनी त्या उत्तर हिंदुस्थानातून काम सुरू केलं. करता करता त्यांनी पुढे जाता जाता केदारेश्वर असेल, केदारेश्वरला स्वामी महाराज काही वर्षभर राहिले. आपल्याला आश्चर्य होईल, आपण बघतो इंस्टाग्रामवरती हजारो लाखो लोक रोज केदारेश्वरला जातात, म्हणजे केदारनाथला. तिथे पहिली आरती महाराजांच्या हातून झालेली आहे केदारनाथला. म्हणजे आपल्या अंगावरती शहारे येतील की ज्या केदारनाथला पण आपण इतकं श्रद्धा म्हणजे मानतो, स्थान मानतो, तिथे सुद्धा महाराजांचं अस्तित्व होतं. तिथून पुढे महाराज निघाले, हरिद्वाराला आले. हरिद्वाराला काही 12 वर्ष महाराज राहिले. त्याच्यानंतर मानसरोवरला गेले. महाराजांनी तिथे मानसरोवरला चातुर्मास केला. पुढे येता येता कलकत्त्याकडे महाराज आले. आता हा फक्त हिंदुस्थानाचा पट्टा आहे, पण आश्चर्य होईल ऐकताना की महाराज तिबेट आणि चायनापर्यंत जाऊन आले. मलाया, सिंगापूरपर्यंतचा जो भाग आहे परदेशातला, हा महाराजांनी पूर्ण त्यावेळेला कव्हर केला. बरं काय केलं असेल तर आता आपली भोळी भाबडी श्रद्धा असते, कधी कधी तर आपल्याला काही माहीत पण नसतं, अज्ञान खूप असतं भरलेलं. ते दूर करण्यासाठी त्यावेळेला महाराजांनी तिबेटमध्ये सुद्धा आणि
उत्तर हिंदुस्थानातला वरचा भाग काही तिथे महाराजांनी काम केलं. म्हणजे तिथे इतकी प्रचंड अंधश्रद्धा होती, काही वेगवेगळे पंथ त्याच्यात निर्माण झाले होते जे अध्यात्मापासून लोकांना दूर करत होते, अंधश्रद्धेकडे नेत होते. महाराजांनी तिथे लोकांना मार्गदर्शन करून करून लोकांना वेगळ्या वळणावर आणलं. फरक फक्त एवढा की तुम्ही जो पहिला मुद्दा किंवा पहिला प्रश्न जो घेतला की श्री स्वामी समर्थ महाराजांचं नाव तिथपर्यंत माहीत का नाही, तर महाराज वेगवेगळ्या नावाने ओळखले गेले. महाराज उत्तर हिंदुस्थानामध्ये कधी चंचल भारती, कधी दिगंबर बाबा, कधी अवधूत बाबा, कधी नृसिंह भारती, असे वेगवेगळ्या नावांनी महाराज ओळखले गेले. हा सगळा प्रवास महाराजांनी 171 वर्ष केलेला आहे. यू कांट इमॅजिन 171 इयर्स नॉन स्टॉप. आणि त्याच्यामध्ये लोकांना पितरांच्या दोषाबद्दल माहिती, देवी देवतांना प्रसन्न करण्यापासून तर श्रद्धेचे असणारे अनेक मुद्दे महाराजांनी तेव्हा लोकांपर्यंत पोहोचवले. आणि तेव्हा कुठे हा सर्व मुघलांच्याही काळामध्ये हा भारतीय संस्कृतीचा भाग किंवा जे अध्यात्म आमच्यापर्यंत पोहोचलं हे टिकून राहिलं, हे त्याला स्वामी महाराजांचं एक खूप मोठं कारण आहे. आणि मग नंतर पुढचा प्रवास तर अक्कलकोटला आहे, तो तर आपण पुढे त्यावर बोलणारच आहोत. परंतु खरी सुरुवात महाराजांची अशी झाली. आता तुम्ही म्हणाल की उत्तर हिंदुस्थानातलं ठीक आहे, दक्षिण भारतातलं काय, तर 13व्या शतकामध्ये महाराज श्रीपाद शिवल्लभ या स्वरूपामध्ये पिठिकापुरम इथे अवतरित होतात. म्हणजे एक माता असते, तिचं नाव असते अंबा. ती एका नदीवरती आत्महत्या करायला गेलेली असते. का? कारण पोटी संतान नाही, त्रास, प्रपंचातलं ते दुःख सहन होत नव्हतं. त्या मातेचं दुःख बघून स्वामी महाराज एका वेगळ्या रूपात तिथे गेले. त्यांनी पहिली काय हाक मारली असेल? माता. महाराजांना सुद्धा आईची गरज लागली हो. ते परब्रह्म होते, रामाच्या अवतारात आले, पण त्यांना कौसल्या मातेची गरज लागली. पण एका मातेने काम भागलं नाही, 3 माता, त्याच्यानंतर शबरी माता, आणि पुढे कृष्णाच्या अवतारामध्ये परत एका मातेने काम भागलं नाही, देवकी माता, यशोदा माता. असे आईशिवाय देव कामच करू शकत नाही. आणि म्हणून स्वामी महाराजांनी सुद्धा काम करताना त्या मातेला हाक मारली की माता तू का आपला जीव हे इतकं मानवलेलं आहे, काय करत आहे? ते म्हणते बाळा तू पहिली हाक मला काय मारलीस? माता आई म्हणून हाक मारलीस ना, बस तीच इच्छा माझी पूर्ण कर. म्हणे काय? तूच माझ्या पोटी जन्म घ्यावा. किती तो सुंदर क्षण असेल ते. स्वामी महाराजांच्याही डोळ्यात पाणी येतं. म्हणतं की माता ठीक आहे, मी तुला वचन देतो, आंध्र प्रदेशमध्ये पेटिकापुरम म्हणून तू सुमती माता म्हणून प्रसिद्ध होशील आणि तुझ्या पोटी माझं अवतार होईल. तेच दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा जे आपण म्हणतो तेच पिठिकापुरमला आहे. आणि पुढे महाराजांनी तिथे 30 वर्ष काम केलं, कुरोपूरला काम केलं. आणि मग पुढे विदर्भ नगरीमध्ये कारंजा लाडला नृसिंह सरस्वती म्हणून स्वामी महाराज आले. बघा किती नावं बदलले महाराजांनी. आता तुम्ही विचार करा, महाराज खरंच पोचले नसतील का लोकांपर्यंत? 100% पोचलेले आहेत. फरक एवढा आहे, गणिताचा शिक्षक वेगळ्या नावाने ओळखला जात आहे, मराठीचा शिक्षक वेगळ्या नावाने ओळखला जात आहे, पण तो आहे तो शिक्षकच ना. तर अशा पद्धतीने स्वामींचं कार्य वेगवेगळ्या रूपाने प्रचलित झालं. आणि माझा पुढचा प्रश्न असा आहे की स्वामी समर्थ महाराज इतर संतांपेक्षा किंवा इतर दैवतांपेक्षा कसे वेगळे आहेत? हा एक खरंच खूप चांगला खूप चांगला सुंदर प्रश्न आहे. स्वामी महाराज इतर देवी देवतांपेक्षा वेगळे का? खरं तर वेगळेपणा म्हणण्यापेक्षा सारे एकच आहेत. पहिला तर हा एक मुद्दा आहे. आता यामध्ये कसं असतं की जसं आकाश आहे, आकाशामध्ये कोट्यावधी तारे आहेत, ते सर्व चमकतात, पण त्यांना एक प्रकाश देणारा एक सूर्य असतो. झाड खूप मोठं आहे, त्याला खूप सुंदर फांद्या आहेत, पण त्याचं मूळ एक असतं. तसं स्वामी महाराजांनी बोलताना एक वाक्य बोलायचे, मूळ मूळ वडाचं झाड दत्तनगर. आता महाराजांनी काय वेगळेपणा दाखवला? थोडंसं आपण आणखी एक वेगळा मुद्दा उचलू. बघा काय झालं होतं ना की तो जो काळ होता स्वामी महाराजांचा किंवा त्याच्या आधीचा,
अनेक श्रद्धेच्या नावावरती लोकांची फसवणूक झाली. त्यामध्ये लोकांची मनं तुटली, लोकांची घरं तुटली, लोकांना वेगवेगळ्या पद्धतीनं दुखावलं गेलं, देवी देवतांपासून त्यांना वेगळं ठेवलं गेलं. अशा पण काही घटना घडलेल्या आहेत. मग महाराजांनी वेगळेपणा काय दाखवला? महाराजांचं अक्कलकोटला येण्याचं तुम्ही टायमिंग बघा. काय टायमिंग घेतलं महाराजांनी. इंग्रजांचं राज्य, पहिले आलं मुघलांचं राज्य 7व्या शतकात. मोहम्मद बिन कासिमपासून भारत लुटायला सुरुवात झाला. पुढे 11व्या शतकापासून मग बाबर वगैरे सगळे करत 18व्या शतकापर्यंत इंग्रज येऊन पोचले. इंग्रजांनी आपली वेगळीच पद्धत किंवा वेगळा प्रचार, धर्माचाही म्हणू शकतो आपण, त्यांनी सुरू केला. मग या काळात लोकांची तुटलेली आणि खचलेली मनस्थिती कोण बाहेर काढेल? आणि जी लोक तिथे काम करताय ती पण लोकांना लुटायचं काम करताय, स्वतःचं अस्तित्व वाढवत आहे. त्यामध्ये महाराजांनी काय केलं की आधी सर्व परिस्थिती बघितली. तिथे परिस्थिती इतकी भयानक निर्माण झाली होती. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन यांच्यामध्ये भांडणं, तंटा, वादविवाद निर्माण झाला. तो त्याच्या घरी जात नव्हता, तो त्याच्या घरी जात नव्हता. ही परिस्थिती महाराजांनी बघितली. काय वेगळेपणा दाखवलं महाराजांनी? बघा, स्वामी महाराज जेव्हा पहिल्यांदा अक्कलकोटला आले तो वर्ष आहे 1856. महाराज जेव्हा तिथे आल्यानंतर खंडोबाच्या मंदिरात महाराज दुपारच्या वेळेला बसले. 2 दिवस झाले महाराज बसलेले. समोर एक दर्गा आहे. 4-5 मुस्लिम, अहमद खान नावाचे मुस्लिम भक्त आपल्या मित्रांसोबत, सवंगड्यांसोबत रोज जातात, बघतात की अरे 2 दिवसापासून हे इथे एक साधू दिसत आहे, संत दिसत आहे, ते इथे बसले उपाशी तपाशी. आणि त्याच्यात एक थोडी लीला घडते अशी की आपण यांच्याशी बोलू, पण महाराज अवलिया होते, ते काही बोलायचे नाही. कधी बोलायचे तर फार वेगळं बोलायचे. त्यांनी काय केलं, त्यावेळेला एक रिकामी चिलीम महाराजांच्या हातात देऊन दिली. महाराज म्हणे, ही चिलीम आहे, तुम्ही हिला प्याल का? महाराज बघतात रिकामी आहे. हे महाराजांना माहिती आहे, महाराज असतात. ते म्हणतात की अरे ही रिकामी चिलीम आहे, तरीसुद्धा या साधूला समजत नाही. देखो ये चिलीम भी अभी पीने की कोशिश कर रहे हैं. परंतु ते स्वामी होते, ते ब्रह्मांड नायक होते. स्वामी स्तवांमध्ये उल्लेख आहे, तू अग्नी तू पवन, तू आकाश तू जीवन, तुची वसुंधरा पूर्ण, चंद्र सूर्य तूच आहे. ज्यांच्या हातात अग्नी, ज्यांच्या हातात तेज आहे, ज्यांच्या हातात आकाश पृथ्वी जल आहे, त्यांना काय अशक्य? अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त म्हटलं आणि 1 मिनिटात चिलीम तिथे फुकली गेली. मुस्लिम भक्तांना सुद्धा त्यावेळेला अंगावर शहारे आले. त्यांच्या हृदयातली एक दिव्य ज्योत तडपली. ते महाराजांना लोटांगण घातलं. आता तिथे पहिला मुद्दा काय आला कि महाराज, हम आपकी तो सेवा कर नहीं सकते, लेकिन आपकी सेवा करने के लिए हम आपके एक भक्त के घर आपको ले जाते हैं. तिथे चोळप्प्याच्या घरी पहिलं आगमन होतं स्वामींचं. जणू काही घरी गंगा उतरली असाच तो त्या ठिकाणचा भाव निर्माण झाला. चोळप्प्यांच्या घरी जेव्हा पहिल्यांदा महाराज आले तेव्हा ते मुस्लिम भक्त बाहेर लांब उभे होते, 10-20 फूट दूर. महाराज म्हणतात, आओ अंदर आके बैठो, बाहर क्यों खड़े हो? महाराजांना म्हणतात, नहीं नहीं स्वामी, हम मुस्लिम है, वो हिंदू, हम अंदर नहीं आ सकते. क्या तुम्हारे शरीर में, उसके शरीर में खून और हड्डियाँ अलग अलग है? चलो आओ, भगवान को भक्ति पसंद है, भाव पसंद है, जात नहीं. पहिलं सामाजिक कार्य केलं महाराजांनी. धर्माधर्मामध्ये चाललेला भेद तोडला. दर शुक्रवारी महाराज शेकनू दर्ग्यावरती जाऊन बसायचे आणि तिथे जाऊन त्या मुस्लिमांच्या भक्तात स्वामी महाराज जाऊन बसायचे आणि त्यांच्या मागे मागे त्यांचे भक्त यायचे. काय झालं? मुस्लिम भक्त आणि हिंदू भक्तांमध्ये जो काही दुरावा होता, तो दूर झाला ना. हा पहिला वेगळेपणा महाराजांनी दाखवला. सोलापूर हा दुष्काळग्रस्त भाग होता, पाणी नव्हतं हो. जेव्हा महाराज चोळप्पा महाराजांच्या घरी आले, पाय धुवायला सुद्धा पाणी नाही. आणि त्यावेळेला चोळप्पा महाराज एक छोटंसं कळशी घेतात आणि दूर जायला निघतात. आता आईला आपल्या बाळाचं दुःख कळतं. स्वामी माऊली म्हणतात की का रे चोळ्या, कुठे जातोस? चोळप्पा महाराज म्हणतात, महाराज तुमचे चरण मला धुवायचे आहेत. तुम्ही पहिल्यांदा माझ्या द्वारात आले, साक्षात माझ्या दारात ब्रह्मांड अवतरलं, पण तुमचं पाय धुण्यासाठी सुद्धा माझ्याकडे पाणी नाही. आमच्या गावातल्या विहिरी आटल्या, नदी आटल्या. महाराज म्हणते, काय बोलतोस? घरात गंगा आणि 12 कोस दूर जातो? तुझ्या घरी गंगा आहे. महाराज म्हणतात की विहीर कोरडी. अरे बाग,
एक दगड घेतात आणि स्वामी जोरात विहिरीत फेकतात तर काय, तिथे अक्षरशः ज्या वर्षानुवर्षांपासून ज्या विहिरीला पाणी नव्हतं हो, तिथे पाणी येतं. आता ही लीला आहे त्यांची, ही स्वामींची श्रद्धा, स्वामींवर असणारी ती श्रद्धा होती. महाराजांनी दुसरं कोणतं काम केलं तिथे? लोकांना पिण्यासाठी न मिळणारं पाण्याचं त्या ठिकाणी त्या लोकांच्या भावभक्तीच्या आधारावर पाणी तिथे लोकांना दिलं. धर्मामधला भेद मिटवला. समाजात चालत असलेली तेढ जी निर्माण होती ते त्यासाठी महाराजांनी काम केलं. आणि एक स्वामी चरित्रात एक उल्लेख आहे, अध्याय क्रमांक 16, ओवी क्रमांक 40. बहुत गुरु या जगी असती, नाना मंत्र उपदेशती, द्रव्य प्राप्ती सव निश्चिती, ढोंग मजवी बहुत. तयांचा उपदेश न फडे, आत्मरूपी मन न वडे, सत्यज्ञान काही न कळे, मन न वडे प्रपंची. तयासी न म्हणावे गुरु, जे केवळ पोट भरू, भवसागर पैल तेरू, उतरतील ते कैसे, तैसे नवेची समर्थ, जे परमेश्वर साक्षात, मस्तकी ठेविता वरदस्त दिव्य ज्ञान शिष्याते. यासाठी स्वामी महाराज वेगळे आहेत, कारण अनेक लोकांनी किंवा अनेक ज्यांनी स्वतःला संत समजलं त्यांनी पाखंड निर्माण करून लोकांना लुटण्याचं काम केलं, स्वतःचं अस्तित्व वाढवलं. महाराजांनी ते काम नाही केलं. एक वेळ महाराज राजा महाराजाच्या घरी जात नव्हते, परंतु एखाद्या गोरगरिबाकडे जाऊन महाराज त्याची दरिद्री दूर करत होते. नुसतं साधं डोक्यावरती वरदस्त जरी ठेवला, लोकांची दुःख दूर होत होते. हेच ते स्वामी महाराज वेगळे होते आणि म्हणून स्वामी महाराज वेगळे आहेत. स्वामी समर्थांचे अक्कलकोट येथे असलेले आणि काही त्यांचे इंग्रजांसोबत असलेले किस्से खूप फेमस आहेत, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? 1857च्या वेळेला झालं असं की जो उठाव झाला मंगल पांडे यांच्या नेतृत्वामध्ये, हा भारतात असणारा उठाव याचे पडसाद महाराष्ट्रामध्ये सुद्धा पडले. त्याच्यातला प्रामुख्याने जो जिल्हा निवडला गेला तो म्हणजे होता सोलापूर. मग सोलापूरच्या आतमधली असणारी जी काही छोटी छोटी गावं आहेत जी अक्कलकोटच्याच आजूबाजूला आहेत, बार्शी असेल, वडसंग असेल, सोलापूरचा प्रॉपर जिल्हा असेल, आणि मग या ठिकाणी वेगवेगळ्या छावण्या इंग्रजांच्या सुद्धा होत्या. आता हे कर्नल ऑलकॉट जे होते हे याच माध्यमातून समजा अक्कलकोटपर्यंत पोहोचले. आता अक्कलकोटला पोहोचले आणि त्यांनी बघितलं की एक दिव्य कांतिमान तेजस्वी अशी एक मूर्ती म्हणजे स्वामी महाराज इथे समोर दिसत आहे. का नाही भाऊ, आपण यांचे जर फोटो घेतले आणि तेच प्रिंट केले, इथूनच जर आपण आपली सुरुवात केली तर आपलं चांगलं होईल. त्याच्या डोक्यात खूप सात्विक विचार आला, पण शेवटी ते स्वामी महाराज आहेत, ते कोणाला आपलं कधी करतील हे आपण सांगू शकत नाही. आता आपण बोलतो एकमेकांशी, आपलं पॉडकास्ट ऐकतायत, होऊ शकतं कोणी याच्यातला स्वामी सेवक नसेल, पण तो हे ऐकून किंवा होऊ शकतं बघून त्याच्या अंतःकरणात स्वामींची एक आध्यात्मिक ज्योत निर्माण होईल. म्हणजे काही सांगता येत नाही. आणि कर्नल ऑलकॉटने काय केलं, स्वतःच्या मनाने काही फोटो कॅप्चर केले आणि लॅबमध्ये जाऊन धुण्याचा प्रयत्न केला. आता लॅबमध्ये याच्या आधी पण फोटो धुतले गेले, असं नाही की नसेल केले. याच्या आधी पण निसर्गाचे किंवा काही मंदिरांचे त्यांनी फोटो घेतलेले होते. आणि ज्या वेळेला स्वामी महाराजांचे फोटो घेतले गेले, लॅबमध्ये गेल्यावर ते बघितलं होते सगळं झिरो, म्हणजे काहीच नाही, ब्लँक पूर्ण. आता या कर्नल ऑलकॉटला प्रश्नचिन्ह पडला. तो आपल्या असिस्टंटला विचारायला लागला की का रे, आपण तर फोटो व्यवस्थित घेतले ना? यस सर, सब ठीक था. फिर ऐसा हुआ क्यों? सर कल चलते फिर. दुसऱ्या दिवशी परत सेम ती स्टोरी. पण तुम्हाला एक सांगू, असं स्पेशल महाराजची जागा नव्हती बरं कोणती की महाराज बरोबर इथेच बसायचे कधी नाही. महाराज कधी काटावनात, कधी रानावनात, कधी स्मशान घाटात, कधी नदी तीरावर, जिथे त्यांचं मन होईल स्वामी जाऊन बसायचे. महाराजांना विशेष दरबार निर्माण करण्याचा पण काहींनी त्यावेळेला प्रयत्न करा, पण महाराज म्हणायचे हम किसी के हुकुम के दावेदार नाही, स्वामी बोलायचे. फार तापट होते पण खूप जास्त दयाळू होते. आणि हे 4-5 वेळा ही प्रोसेस झाली. शेवटी एक भक्त बोलले ऑलकॉटला, म्हणे सर आप कहीं तो भी गलत हो, तुम्ही कुठेतरी चुकताय.
ते म्हणे कुठे चुकतोय? हो, तुम्ही साक्षात परब्रह्माचं तुम्ही फोटो घेताय. एक शब्द जरा त्यांच्याशी बोलून बघा, एकदा तरी भक्ती प्रकट करून बघा. स्वामी महाराज तुम्हाला यश देतील. अहो म्हणे मी गेली 3-4 दिवसापासून सतत प्रयत्न करतोय, पण ते लॅबमध्ये गेल्यावर फोटो येतच नाही आहे, काय कारण? म्हणे एकदा स्वामींचा आदेश तर घ्या. एक सांगू तुम्हाला, जो खरंच महाराजांना आपलं मानतो आणि महाराज ज्याला आपलं म्हणतात ना, त्याच्या जीवनात स्वामींच्या इच्छेपलीकडे काहीच होऊ शकत नाही, काहीच नाही. स्वामींच्या इच्छेत इच्छा मिळून राहिला की सगळं काही प्राप्त होईल. आणि त्यांनी खूप व्याकुळ झाले ते, म्हणजे हार मानून दिली की बाबा आपण इतकं एक्सपेरिमेंट करतोय पण आपलं काही यश मिळत नाही. शेवटी महाराज मी आता आलो शरण बाबा तुम्हाला, तुम्हीच माझ्यावरती कृपावंत व्हा, तुम्ही दयावंत आहात, तुम्ही आशीर्वाद द्या. आणि महाराज म्हणतात ये हमारा भक्त परिवार है, इनको साथ में लेके आप फोटो खिंचो. त्याच्यात सुंदराबाई होता, चोळप्पा महाराज होते, श्रीपाद भट होते, भुजंगा होते, बाळप्पा महाराज होते. या सगळ्यांना महाराजांनी आपल्या जवळ बसवलं. हा परिवार होता महाराजांचा, खूप प्रेम आपल्या परिवार महाराजांचं. भक्त हाच त्यांचा सगळ्यात मोठा परिवार. आणि स्वामी महाराजांचा पहिला फोटो निघाला. त्यानंतर महाराज अर्ध पद्मासनासारखं बसले आणि महाराजांचा तो दुसरा फोटो निघाला. असे काही फोटो ऑलकॉट यांनी घेतले आणि ते सगळे प्रिंट म्हणजे लॅबमध्ये धुतले, ते सगळे फिल्म आणि त्याचे फोटो निघाले. त्याला दिव्यकांती तेजमान त्या फोटोमध्ये दिसलं. आणि जी कंपनीनी पहिल्यांदा महाराजांचा फोटो घेतला ती या वर्ल्डमध्ये फेमस झाली, त्यांचं नाव कोडॅक कंपनी. हा इंग्रजांसोबत आलेला संबंध होता. हा झाला एक अनुभवाचा विषय. आता दुसरा विषय माहिती असा आहे की बडोद्याचे जे सरकार होते, मल्हारराव गायकवाड यांना प्रचिती म्हणजे महाराजांबद्दल खूप माहिती झाली. त्यांना असं वाटलं की आपण जर समजा इथे महाराजांना बोलवलं तर इथे आणखी आपलं एक नाव लौकिक होईल, किंवा आपण अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांना दत्तावधूतांना आपण आपल्या राज्यात बोलवलं. त्यांनी काय केलं, मेणा पाठवला. बघा शब्दांमध्ये फरक. त्यांनी मेणा पाठवला कुठे? अक्कलकोटला. कुठून? बडोद्यावरून. बडोद्यावरून मेणा आला महाराजांना घ्यायला. तिथे एक अधिकारी येतो आणि तो अधिकारी म्हणतो की महाराजांना घेऊन जायचं आहे. तो कुठे? बडोद्याला. भुजंगासारखे कट्टर भक्त, बाळप्पासारखे कट्टर भक्त म्हणतात की नाही नाही प्लीज आमच्या स्वामी महाराजांना कुठे नेऊ नका हो. अहो म्हणे काही दिवसासाठी नेतो आम्ही, राज दरबारात स्वामी महाराज बसतील, हे काय तुम्ही काट्यावर वनात ठेवलेलं आहे. आणि त्यानंतर स्वामी महाराजांना मेण्यात बसवलं आणि थोड्या वेळानंतर तो मेणा जड वाटायला लागला, म्हणून त्यांनी तो मेणा खाली ठेवला. बघितलं तर महाराज गायब. लोकांना चमत्कार वाटला की असं कसं झालं, मेणा गायब एकदम. असं जवळपास 8-10 वेळा झालं. स्वामी महाराज बडोद्याची बॉर्डरसुद्धा महाराजांनी पार केली नाही. आणि मग या ठिकाणी एक इंग्रज अधिकारीच म्हणजे त्यावेळेला जो होता, आणि त्या ठिकाणी एक आपण तो कॉन्स्टेबल महाराजांना असा धरायला आला की चला आता महाराज मी तुम्हाला धरतो आणि आता मी तुम्हाला नेतो. महाराजांना 4-5 वेळा धरण्याचा प्रयत्न केला, महाराज गायब होऊन जायचे. आणि महाराजांनी शेवटी मग राग आला आणि त्यांनी एक वाक्य म्हटलं, उसके मन में भक्ति नहीं तो श्रद्धा कहाँ से आएंगी, हम किसी के हुक्म के दावेदार नहीं, हम वहाँ नहीं जाएंगे. आणि शेवटपर्यंत महाराज तिथे गेले नाही. का बरं असं केलं असेल? अहो बघा, महाराजांना दिखावा आवडत नाही. तुम्ही भक्तीचा सोंग करू नका. दंभ साधनांते करी, भक्ती नाही अंतरी, त्यावरी नरहरी प्रसन्न कैसे होतील. नरहरी म्हणजे कोण? नरहरी म्हणजे नृसिंह सरस्वती महाराजांचं नाव, म्हणजेच कोण? श्री स्वामी समर्थ महाराज. मग जर तुमच्या मनातच भक्ती नाही आहे आणि आपण नुसतं सांगितलं आम्ही आहो स्वामी भक्त, जर असंच जर आपण गेलं, महाराज कसे प्राप्त होतील? मग त्यावेळेला महाराजांचं म्हणणं होतं की बुवा त्याच्या मनात भक्ती नाही तर मी जाऊन काय करू? त्याच्यापेक्षा तर विचार एखादा झोपडीत राहणारा जो अंतःकरणाने मला हाक मारतोय, मी त्याच्या घरात जाणार. मला एक किस्सा आठवला म्हणून मी सांगू इच्छितो.
आपल्या पॉडकास्टमधील सर्व भक्तांना. गुरुचरित्रामधला एक उल्लेख आहे, खूप सुंदर उल्लेख आहे. गुरुचरित्रामध्ये 14-15व्या शतकात नृसिंह सरस्वती महाराजांना खूप मोठे मोठे रजवाडीतल्या घरातले लोक भेटायला यायचे, दर्शनाला यायचे. खूप लोक म्हणायचे, महाराज माझ्या घरी चला, माझ्या घरी चला, माझ्या घरी चला. सगळ्या महाराजांच्या मनाने ज्याच्या घरी जायचं तिथे जायचं. एक दिवस माहीत नाही, महाराजांनी लीला करायचंच ठरवलं की आज आपल्या एका भक्ताचं दुःख आपल्याला दूर करायचं म्हणजे करायचं. शिरोळ गावामध्ये, म्हणजे सांगली जिल्ह्यातल्या शिरोळ गावामध्ये नृसिंह सरस्वती महाराजांनी त्या ठिकाणी पदयात्रा सुरू केली. आणि जाता जाता ज्या भक्ताचं कल्याण करत होतं त्याच्या घराजवळ जाऊन पोचले. आणि पोचल्यानंतर अवधूत चिंतन श्री गुरुदेव उत्तम मोठ्याने हाक मारली. भक्त धावत आला, हो साक्षात ब्रह्मांड नायक माझ्या घरी आले. स्वामी महाराज, मी तुमचं पाय धुतो, तुम्हाला गंध टिळा लावतो. बघा, एक लक्षात घ्या, जेव्हा ज्यांना आपण आपलं सर्वस्व मानतो, आपलं गुरु मानतो, सद्गुरू मानतो, स्वामी मानतो, तेच जेव्हा आपल्या दारात येतील तेव्हा आपल्यासाठी तो किती मोठी दिवाळी असेल, किती मोठा पर्वणीचा दिवस असेल. साधू संता येता घरी तोची साजरा दसरा दिवाळी आपण म्हणतो. तिथं ब्रह्मांड नायक स्वामी महाराज येऊन आले आणि डोळे एकदम अश्रूंनी भारावून गेले. पत्नी पण बाहेर आली, पूजन केलं, स्वामींचं पाद्यपूजन केलं. महाराजांना म्हणतात, महाराज आतमध्ये चला ना, 2 घास खा. पण ते स्वामी आहेत, ते काही म्हणजे आपण जसं बोलू तसं काम करणारे नाहीत. एक लक्षात ठेवा एक गोष्ट, तुमचं नियोजन किंवा तुमचं प्लॅनिंग जे काही ठरलं असते त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने चांगलं स्वामींचं प्लॅनिंग ठरलेलं असते. त्याच्या पलीकडे आपलं प्लॅनिंग नाही. आणि महाराजांचं प्लॅनिंगच झालेलं होतं. ते म्हणे मी येणार नाही. महाराज तुम्ही नाराज आहेस आमच्यावर? नाही रे बाळा, तुला द्यायची इच्छा आहे ना, एक काम कर, माझ्या झोळीमध्ये तुझ्या दाराला लागलेली ही जी शेवग्याची शेंग आहे, वेल आहे, ही देतो का? ठीक आहे महाराज, देतो. थोडा वेळ तर महाराज परत बोलले की एक काम कर, ही पूर्ण उफरून टाक. पत्नीने ऐकलं, म्हणजे त्या भाविकाच्या पत्नीने ऐकलं. ते म्हणे, अहो हे काय करताय, स्वामी काही पण मागतील, काही पण देऊन द्यायचं का? अहो म्हणे, याचं हेच विकून आपण 2 पैसे कमवतो, जर ही वेलच उपटून काढली तर करणार काय? एक उदाहरण, तुम्ही नोकरी करताय, नोकरीच्या भरोश्यावर तुम्हाला 5,000 रुपये पगार मिळतोय, उदाहरण. आणि महाराजांमध्ये किती नोकरीच सोडा, आता बस विषय संपला. तर आपल्याला प्रश्नचिन्ह येतो ना, की ज्या नोकरीनेच घरात 2 पैसे आपल्याकडे लक्ष्मी येत आहे, तीच महाराज सोडायला लावतात, तर कसं? विचार करा त्यावेळेला कशी परिस्थिती निर्माण झाली असेल. पण तुम्हाला एक सांगू, जर श्रद्धा अखंड आणि अनंत आणि अपार असते, त्यावेळेला सर्व भाव जागृत होऊन स्वामी महाराजांची इच्छा हा आदेश मानला जातो. स्वामींची इच्छा म्हणजे आदेश. हे ज्याला समजलं ना तो जिंकला. कारण मला एक सांगा, महाराज खरंच तुमचं नुकसान होतील का हो? कसं शक्य आहे? आई आपल्या लेकराचं कधी नुकसान बघेल? आणि महाराजांनी म्हटलं म्हणून ती वेल त्यांनी, ठीक आहे महाराज मी पूर्ण उपडून काढतो म्हणून ती पूर्ण उपडून काढली. ती वेल अक्षरशः पूर्ण उपडून काढली वेल. आणि उपडून काढल्यानंतर शोधायला गेले तर स्वामी अदृश्य झाले. स्वामी चालले गेले. ते बघत राहिले, महाराज तुम्हाला ही वेल हवी होती ना, दिली काढून. तुम्हाला काय पाहिजे या पामराकडून घ्या, तुम्ही सर्व तुमचं आहे. अर्जुनानं म्हटलं श्रीकृष्णाला, बघा श्रीकृष्ण अर्जुनातला तो भाग आठवला म्हणून सांगतो की श्रीकृष्ण परीक्षा घेतो, बरं देव परीक्षा घेतो. अर्जुना तुला काय पाहिजे सांग, ती एवढी मोठी सेना आहे आणि मी बिना शस्त्राचा उभा आहे. अर्जुन म्हणतो, खरंच केशव मी जे मागेल ते देशील? बोल अर्जुना, तुझ्यावर खूप जीव आहे माझा, मला तूच पाहिजे. श्रीकृष्ण म्हणतो, मी पाहिजे तुला? पण माझ्याकडे काहीच नाही. बरं तुझ्याकडे काहीच नाही, पण जे कोणाकडे नाही ते तुझ्याकडे आहे. श्रीकृष्ण मला तूच पाहिजे. माझा हात आपल्या हातात घे, माझा बोट धर आणि मला फक्त तू पाहिजे. काय झालं? दुर्योधनाने त्या क्षणाला 12 लाख यक्षिणी सेना मागितली भगवान श्रीकृष्णांची. सर्व नारायणी सेना भगवान श्रीकृष्णांनी एका क्षणात देऊन टाकली. पण उभा असलेला नारायण मागितला नाही.
समोर असलेली अपाट संपत्ती दिसत असून सुद्धा अर्जुनानं संपत्ती मागितली नाही, पण नारायण मागितला. महाभारत अर्जुनाच्या वाट्याला आला. महाभारताचं जे यश आहे ते कोणाच्या वाट्याला आलं? अर्जुनाच्या. स्वामी महाराज अदृश्य झाले, वेल उफळली गेली, खालची माती उकळल्या गेल्यानंतर खाली एक लाल रंगाचं कापड दिसलं. आश्चर्यचकित झाले ते, आणि त्यांनी ती माती सगळी बाहेर काढली. त्यांनाही थोडासा थरकाप सुटला. बाहेर पडलं ते एवढं मोठं माठ, आणि मग त्याला लाल कापड बांधून घरी गेले. त्याला फोडलं. अंगावर शहारे येत आहे बोलताना, पण स्वामी महाराजांची लीला ममता आपण ओळखू शकत नाही. ज्या स्वामी महाराजांनी ती वेल मागितली होती त्या वेलीच्या खाली सोन्याने, नाण्यांनी आणि पैशांनी दडलेला तो हंडा होता, जो त्याच्या पदरात स्वामींनी दिला. आज एका क्षणात त्याला करोडपती करून टाकलं महाराजांनी. मी केवळ अल्पमती, करू केवी आपुली स्तुती, सहस्त्रमुखही निश्चिती, शिणला ख्याती वर्णिता, दृढ ठेविला चरणी माथा, मजसी रक्षावे समर्था, कृपा कटाक्षे दीनानाथा, दासाकडे पाहावे. महाराज तुमच्या कृपा कटाक्षाने म्हणजे तुमच्या कृपा दृष्टीने माझ्याकडे बघा. एक नजर काफी आहे, आणि एक नजर जरी दिली तरी आम्ही कृपावंत होऊ. तर अशा पद्धतीने मग महाराजांनी त्यांना सुखावलं. सेम महाराजांनी अक्कलकोटला सुद्धा अनेकांना सुखावलं. बसप्पा नावाचा एक भक्त आहे, मंगळवेढ्यामध्ये राहत होते. महाराज अक्कलकोटला येण्याआधी 12 वर्ष मंगळवेढ्यात राहिले. बरं, मंगळवेढा म्हणजे संतांची भूमी. तुम्ही आज तिथे जा, तुम्हाला इतके प्राचीन मंदिरे सापडतील. विठ्ठलाची सुद्धा अप्रतिम आणि देखणी मूर्ती पांडुरंगाची पंढरपूरसारखी मंगळवेढ्यात बघायला मिळेल. त्याच्या पुढे होतं मोहोळगाव. त्या मंगळवेढ्यामध्ये एक बसप्पा नावाचा भक्त होता. खूप गरीब, भयंकर गरिबी आणि दारिद्र्य. खायला अन्न आज कुठून येईल अशी परिस्थिती, सुदाम्यासारखी स्थिती हो. आणि मग यावेळेला स्वामी महाराज दुपारच्या वेळेला काहीतरी थोडंसं भोजन करतात. बस 1-2 घास खाल्ला की बस लीला सुरू. आणि महाराज चालले आणि हा पळत पळत चालला. संध्याकाळ झाली, हा महाराजांच्या मागे मागे जातोय. स्वामी महाराज म्हणतात, मेरे पीछे पीछे आ रहा है, हाँ आगे बहुत अंधेरा है, साप हो गे, बिच्छू हो गे. महाराज बस तुमचं चरण पकडलंय मी, आता जीव गेला तरी चालेल, पण आता तुमचं चरण मी नाही सोडणार. तुम्ही जिथे जाल तिथे स्वामी मी तुमच्या मागे धावत येईल. देह भानही विसरला, सस्वरूपी लीन झाला. म्हणजे देहभान विसरून गेला बसप्पा, महाराजांच्या मागे मागे गेला. घनदाट जंगल लागलं, अंधार झाला. आजूबाजूनी अत्यंत विषारी नागं जात होते. महाराजांनी अंगावरचा शेला घेतला, त्यातला दिला. हा साप चाला, उचल, आणि चालतो इथून. जसं सर्पाला हात लावला, शुद्धीवरती आला आणि गुंडाळला आणि घरी गेला. महाराजांनी आपलं काम केलं. घरी गेल्यानंतर पहिला प्रश्न पत्नीने, अहो स्वामींकडे गेले होते का? हो गेलो होतो. काय दिलं स्वामींनी? काही उत्तर, आशीर्वाद काही दिला असेल, काही फळ दिला असेल? स्वामींनी दिलं ना. काय म्हणे? स्वामींनी सर्प दिला. हे भगवान परमेश्वरा, पांडुरंगा, सर्प, नाग दिला. महाराज आपल्याला काय मारायला उठले की का हो? अगं म्हणे नाही, असं नको बोलू, काहीतरी लीला असेल महाराजांची. आणि कापड ते जे होतं शेला गुंडाळलेला, तो असा उघडला. आश्चर्य अशी हो, स्वामी महाराजांनी जो सर्प उचलायला लावला तो सोन्याचा झाला, तो सुवर्ण झालं त्याचं. आणि एका मिनिटात त्या बसप्पा तेलीचं जीवन पूर्ण बदललं. दारिद्र्यता पूर्ण गेली. ज्याच्या घरात स्वामींचे पाय लागले तिथे लक्ष्मी पाणी भरत असते, हे वाक्य नेहमी लक्षात ठेवा. तेही महाराजांनी त्या ठिकाणी अक्कलकोटला खूप मोठं दिव्य चमत्कृती कार्य त्या ठिकाणी केलं. तो पण किस्सा आहे की एका भक्ताला ते हाडा आणण्यासाठी सांगतात आणि चोळी भरायला लावतात. हा तर खूप मजेदार किस्सा आहे. म्हणजे याच्यात इतकं शिकण्यासारखं आहे ना, की तुम्हाला सांगतो की स्वामी भक्तांना, विशेष करून जे स्वतःला स्वामी भक्त मानतात, आम्ही आहो स्वामींचे दास. तर आपण स्वामींचे दास म्हणल्यानंतर एक मुद्दा त्याच्यात आहे
की नियम काय पहिला, लोभ नसावा. महाराजांना लोभ आवडत नाही. आता एक स्मशानभूमीत बसल्यानंतर शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो सुरू होतं. महाराजांनी कितीतरी वेळा लोकांना सांगितलं की मी शिवस्वरूप आहे. केदारनाथला जेव्हा बसले होते महाराज, तेव्हा एक कट्टर केदारनाथचा भक्त, शिवभक्त होता. त्याला दर्शन होत नव्हते, मिळत नव्हतं, सापडत नव्हतं की मला भगवान शंकराचं दर्शन का होत नाही. आणि महाराजांनी त्यावेळेला शिव हर शंकर नमामि शंकर भजन म्हणत भगवान शंकराच्या रूपात त्या भक्ताला दर्शन दिलेलं आहे. अजून एक किस्सा आठवला. हाच सेम सोलापूर जिल्ह्यातला. एक माता होती, वृद्ध होती थोडी, पंढरपूरला आता जाऊ शकत नाही आहे तीर्थयात्रेला, म्हणून देवाला म्हणते की काय रे पंढरीनाथा, माझी प्रकृती अशी खालावली की आता मी तुझं दर्शन घेऊ शकत नाही. कोणीतरी तिला म्हणतं की अगं अक्कलकोटला जाऊ ना, स्वामी म्हणजे विठ्ठलच आहे. नाही नाही, कोणी सांगितलं तुला स्वामी म्हणजे विठ्ठल आहे? माझा पांडुरंग हाच एक विठ्ठल आहे. आता तिची ती श्रद्धा तशी होती, पण महाराजांना तर लीला दाखवायची होती. महाराज अंतर्ज्ञानी असतात. एकादशीचा दिवस आणि उपवास वगैरे सगळं, आणि विठ्ठलाचं नामस्मरण घेत एका विठ्ठलाच्या मंदिरात ती माता जाते. सगळ्यांना विठ्ठल भगवंत दिसतोय. त्या मातेला काषाय वस्त्रम करदंडधारिणम कमंडलु पद्मकरेण शंकम चक्रम गदा भूषितम भूषणाढ्यम श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. त्यांना साक्षात ब्रह्मांडनायक श्री स्वामींचं दिव्य स्वरूप तिथे दिसतंय. डोळे पुसतात, अरे माझा पांडुरंग कुठे? अगं तुला इथं काय दिसतंय? म्हणजे पांडुरंग. मला स्वामी का दिसतंय? तुला काय दिसतंय? म्हणजे मला पांडुरंग दिसतंय. मला स्वामी काय दिसतंय? डोळे पाणावले आणि अंतःकरणातली ज्योत परत जागृत झाली. हृदयी वससी परिणस दिससी कैसे तुझं पाहू. आणि परत गेले अक्कलकोटला. म्हणजे महाराज तू विष्णू आणि शंकर, तू विधाता, तू इंद्र, अष्टदिक पालादी समग्र तूच रूपे नटलासी. सगळे रूप महाराज तुम्हीच घेतलेले आहेत. आजपासून स्वामी तुम्ही आमचे सर्वस्व आहात. हा सुद्धा एक अनुभव आहे. मग त्याच्यात ते स्मशानभूमीला जातात. महाराजांना विनंती करतात झोळीपासून की महाराज माझं दारिद्र्य आहे, दुःख आहे, लोन झाले खूप सारं वगैरे वगैरे. लोक म्हणतात ना आजकाल, प्रार्थना करतात. महाराज मध्ये एक काम करते, हाड घेऊन उचल आणि चल जा. आता तिथे पण अंधश्रद्धा दूर केली महाराजांनी. तो भक्त म्हणतो की महाराज छे मी हाडाला कसा हात लावू? मी पवित्र व्यक्ती. का तुझ्या अंगात हाडं नाही? तुझ्या अंगात हाडं आहेत ना? अरे तू मिलावर राख बनवून मग हे हाडच उरणार. उचल आणि चल जा. महाराजांजवळ शंका व्यक्त केली. आता बघा, तारक मंत्र तुम्ही ऐकलं असेल. तारक मंत्राची सुरुवात कुठून आहे? बस निशंक हा शब्द पहिला टाकला. निर्भय नाही आहे, अभय नाही आहे, स्वामी आहे पाठीशी नाही आहे, निशंक. महाराजांपर्यंत जाण्याआधी निशंक मन पाहिजे, पूर्ण साफ क्लीन, पूर्ण काहीच नको मनात शंका. त्यांनी शंका व्यक्त केली, तरी दिलं महाराजांनी अभयदान की जा बाबा हे हाड घेऊन जा. हाड नेलं, हो हाड सोन्याचं झालं. कुटुंबाचं कुटुंब हॅप्पी. अरे कितनी बडी खुशी मिल गई. हाड सोन्याचं झालं. मग आता तिथे बघा लोभ काय आला. अहो एक हाड काय आणता, पोतं भरण्या, पोतं भर आणा की, घेऊन जा पोतं, जा रे पिंटू चिंटू पोतं भर घेऊन ये. मग सगळं कुटुंबासोबत ते जातं, पोतं भरून हाड, म्हणजे सगळे हाडं त्या पोत्यात भरतात. महाराज सगळं बघत असतात. आणि जवळ एक सेवेकरी असतो, तो म्हणतो किती लालची रे बाबा हे. अरे स्वामींना मिळवायचं सोडून त्या राखेच्या रूपातला हाड तू मिळवतोय, किती लालची. आणि महाराज म्हणते ले जाने तो जाओ. आणि गेले, हाडं काढले, उपटले सगळे त्या घरात. काय झालं? हाडची राख झाली. पत्नी म्हणते हो तुम्ही चुकीने काहीतरी वेगळंच आणलं, मेलेल्या माणसाची राख आणली, हाड कुठे गेले? अगं म्हणजे मी हाडच तो टाकले. जाऊ द्या, तिजोरीत तर एक हाड आहे, जे गोल्डचं आहे, सोन्याचं आहे. तिजोरीत गेले, तिजोरीत बघितलं काय स्वामींची ती दिव्य लीला. त्या तिजोरीतलं हाड पण राग झालेलं होतं. जिथे आला लोभ, जिथे आला मोह, तिथे कसा भेटेल स्वामींचा तो भाव. स्वामींचा भाव समजला नाही, जे महाराजांनी दिलं तेही गेलं. मग महाराजांना काय प्रिय आहे?
अंतःकरणाची तळमळी असणारी भक्ती. आता बघा, तुमच्या जीवनातही कधी प्रसंग येत असतील की ते दुःख कोणाला सांगावं कळत नाही. श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये जेव्हा आपण आरती म्हणतो ना, तेव्हा एक आरती म्हणताना एक ओळ येते बघा. जाणसी मनीचे सर्व समर्था, विनवू किती भव हरारे, इतुके देई दीन दयाळा, निज तव पद अंतरारे. हे स्वामी महाराज, हे परब्रह्मा, तू सगळं आमच्या मनाचं जाणतो, तुला आमचे सगळे दुःख माहिती आहेत, माहिती आहे ना सगळे दुःख, नाही द्यायचं आणि सुख नको द्या, पण तुमच्या चरणापासून आमचे हात, आमचं मस्तक कधीच दूर होऊ देऊ नका, एवढी कृपा करा. ह्याची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. हे महाराजांना प्रिय आहे. यावर एक पुढचा प्रश्न मला असा सुचतो की कठीण काळामध्ये आपला देवावरचा विश्वास कमी होत जातो, सुटत जातो. कुठेतरी आपल्याला वाटतं की आता काहीच शक्य होत नाही आहे. तर त्यावेळी आपला देवावरचा विश्वास कसा टिकवून ठेवायचा? जिथे सर्व असमर्थ, तिथे फक्त श्री स्वामी समर्थ. विश्वास डगमगणे हा माणसाचा एक स्वाभाविक गुण आहे. पहिले तर हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि ते चांगल्यासाठी पण होतं, कारण जेवढं त्या गोष्टी परीक्षा जेवढ्या होतील, तो विद्यार्थी हतबलेल 20 पैकी 10 मार्क आले, रडत बसलाय घरी, उलट चांगलं आहे ना, त्याला काहीच वाटत नाही, म्हणजे याला काही घेणं नाही. तो रडतोय म्हणजे तो आता परत तयारी करेल, त्याची श्रद्धा दृढ होईल. एक दिवस 20 पैकी 20 घेईल. मग आता श्रद्धा दृढ कशी होत असते, काय तो अंतःकरणातला भाव जागृत होतो. तर मला एक अनुभव आठवतो म्हणून सांगतो. एक ताई होत्या ज्यांची महाराजांवरती खूप जास्त अपार श्रद्धा, पण त्यांचे पती नाही करायचे. त्यांचे मती म्हणायचे की मी नाही करणार, मला कोणता देव घेणं देणं काही नाही. रोज त्यांच्यात भांडणं व्हायची, रोज. पण एक दिवस काय झालं, रडून रडून त्या ताईंनी पतिदेवांकडून एक शपथ खाऊन घेतली. म्हणजे तुम्हाला मान्य नाही ना माझे स्वामी? बरं, मी तर मान्य नाही तुम्हाला, मग एक काम करा, मला एक वचन द्या. यदा कदा समजा तुम्ही माझ्यापासून कुठून दूर गेले, 50, 100, 200 किलोमीटर लांब, जर तुम्हाला तिथे कुठे स्वामींचा मठ किंवा केंद्र काही दिसेल, तिथे थोड्या वेळसाठी फक्त उभे राहा, नको जा आतमध्ये दर्शनाला, पण माझ्यासाठी म्हणून तिथे थांबा, माझा नमस्कार तर महाराजांना पोचेल. ठीक आहे म्हणे, एवढंच ना, दिलं तुला वचन, बस. आणि हा प्रसंग 1-1.25 महिन्यानंतर घडतो. घराच्या जवळचं एक वराड असतं, लग्नासाठी जात असतं आणि आता काही वर्षांपहिले ती ओमनी गाडी जी होती ती खूप चालायची, ते सिलेंडरच्या गाड्या असायच्या बघा. तर त्याच्यात ती वराड 7-8 जण निघाले आणि निघाल्यानंतर संध्याकाळी मला वाटतं एक 6-6:30च्या दरम्यान चहा प्यायला ती गाडी थांबली आणि हा जो व्यक्ती होता हा तिथून गायब झाला, म्हणजे कुठेतरी निघून गेला. त्याचे फोन बंद येत होते. घरच्यांना कळलं, हो तुमच्याकडल्या साहेबांचा फोन बंद येतोय. म्हणे आमचे नातेवाईक पण त्या भागात राहतात, होऊ शकतात म्हणे त्या नातेवाईकांकडे गेले असेल, फोनची चार्जिंग गेली असेल वगैरे वगैरे. म्हणे ठीक आहे, तर आम्ही म्हणे पुढे निघतो, साहेबांना कळवा, फोन उचलला की बसनी या म्हणून, कारण तिथून काही जास्त अंतर नव्हतं मग पुढे. आता ही वराड पुढे निघून गेली. म्हणजे ही जी लोक होते, वराड म्हणजे परिसरातले लोक, कॉलनीतले लोक पुढे निघून गेले. हा माणूस सुटून गेला. घड्या 8 वाजले, रात्रीचे 10 वाजून गेले, माणसाचा काही पत्ता नाही. 11 वाजता ताईच्या कानावर एक बातमी येते आणि तिच्या पायाखालची जमीन जाते की बाई, तुझा पती ज्या गाडीत गेला होता त्या गाडीचा जोरदार ॲक्सिडेंट झाला आणि त्या गाडीतला एकही वाचला नाही. आता सुरुवातीला जो कॉन्टॅक्ट झाला होता त्या लोकांसोबत, त्या कॉन्टॅक्टनंतर तिला असं वाटलं की आपले पती आता आले असतील आणि यांना मिळून ते निघून गेले असतील. नंतर संपर्क झाला नाही. आता तिथे ज्यांना फोन लावताय त्यांचे फोन लागत नाही. ती हतबल झाली. आता काय करणार शेवटी त्यावेळेला? आजूबाजूच्या लोकांना विचारू रडारडी सुरू आहे. परिसरात सगळा शोकाकूळ. गेली देवघरात, महाराजांचा फोटो होता आणि महाराजांचा फोटो छातीशी घेतला, रडायला लागली. महाराज, माझ्या पतीला जर काही झालं
तर मी स्वतःला माफ करणार नाही. जर तुम्ही मला मुलगी मानत असाल तर माझा पती जिवंत घरी वापस आला पाहिजे. आणि हे जेव्हा झालं त्यावेळेला महाराजांनी काय लीला केली असेल तर ती ताई जेव्हा रडायला लागली खूप महाराजांजवळ, 12-1च्या दरम्यान कोणीतरी दार ठोकलं आणि तिला भीती वाटली की बाबा कोण आलं असेल. रडून रडून जीव वैतागून गेलेला होता. आणि दार उघडलं, साक्षात पती परमेश्वर डोळ्यापुढे दिसला. जोरात ओरडायला लागली, अहो तुम्ही खरंच परत आले, तुम्ही परत आले, हे कसं काय शक्य झालं, तुम्ही कुठून आले, कसे काय परत आले. पतीला बसवलं, म्हणे झालं काय. अगं म्हणे माझी गाडीच गायब झाली, तिथून हे लोक चालले गेले मला न सांगता, आणि त्यांचा कोणाचा फोन लागत नाहीये. म्हणून म्हणे मी बस पकडली आणि आपल्या गावाला परत आलो, मी आता घरी आलो. तुम्ही गेले कुठे होते हो तितका वेळ. म्हणे एक संध्याकाळच्या वेळेला कुठेतरी चहा प्यायला गाडी थांबली, तर मी म्हणे फेरफटका मारत गेलो, सगळे तिथे गोष्टी सुरू होत्या, वेळ होता. तुझा म्हणे एक दिलेलं वचन आठवलं म्हणे मला, की जर कुठे कधी स्वामींचं मठ किंवा केंद्र जर दिसलं तर माझ्यासाठी तरी तिथे जाऊन उभे राहा. तुझा नमस्कार पोचवायला मी तिथे एक बोर्ड लागला होता आणि तिथे लिहिलं होतं श्री स्वामी समर्थ केंद्राकडे जाण्याचा मार्ग. तो मला दिसला. मी त्या केंद्रात गेलो. तिथे आरतीची जस्ट सुरुवात होत होती आणि तिथे अनाऊन्समेंट झाली की सर्वांनी आपले मोबाईल बंद करा. म्हणून म्हणे मी माझा मोबाईल बंद केला. मोबाईल बंद केला ना, आरती खूप वेळपर्यंत चालली. थोड्या वेळानंतर तिथे काहीतरी मंत्र सुरू होता, काशिका पुरादिनाथ काल भैरवं भजे. मला ते ऐकायला खूप छान वाटलं, मी तिथं रमून गेलो. तो सगळा सेवा हे ते 8:30-9 वाजेपर्यंत केल्यानंतर मी जेव्हा तिथून निघालो, एकाची फोन लागले नाही. मी बस पकडली आणि घरी आलो. पण म्हणे झालं काय, अहो म्हणे तुम्हाला माहिती आहे काय घडलं, काय ब्रह्मांड नायकांनी लीला रचली. ज्या गाडीत म्हणे तुम्ही गेले ती गाडी पुढे गेली, तिचा ॲक्सिडेंट झाला, त्यातला एकही माणूस शिल्लक नाही. आज तुम्हाला स्वामींनी वाचवलं आणि माझ्यापर्यंत पोचवलं, ही माझ्या महाराजांची कृपा आहे म्हणे. तो म्हणे मानलं म्हणे तुझ्या महाराजांना, आजपासून मी कधीच तुझ्या महाराजांना सोडणार नाही, आजपासून ते पण म्हणे माझे. दृढ भक्ती महाराजांवर असली ना, तो बरोबर महाराज अनुभूती देतात. आणि हा अनुभव इतका म्हणजे ज्वलंत अनुभव आहे की ऐकल्यावर सुद्धा मन भरून येतं. महाराजांवरती माणसाचा स्वभाव आहे डगमगणे. नको डगमगू स्वामी देतील साथ, म्हणून आपण तारक मंत्र रोज म्हटलं पाहिजे. खरा होई जागा श्रद्धेसहित, कसा होसी त्याविण तू स्वामी भक्त. तुम्ही जर जागृतच झाले नाही, अंतःकरणात स्वामींबद्दल ज्योतच निर्माण झाली नाही, तर तुम्ही कसं काय होणार. आणि डगमगले ना तर एक काम करायचं, अर्जुनने हार मानून दिली होती ना की कृष्णा मी नाही लढू शकत, आता हे संपलं, मी छोड द्या म्हणे, अभि मी सरेंडर केले तुला. त्यावेळेला काय म्हणतात श्रीकृष्ण, तेच स्वामी महाराज बोललेत, अनन्याशितयंतो माये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. अनन्य भावाने शरण आलेल्या भक्ताचं पूर्ण जीवनाचा योगक्षेम चालवण्याची जबाबदारी मी स्वतः माझ्या खांद्यावर घेतो, हे स्वामींचं वाक्य आहे. म्हणून कितीही डगमगलो महाराजांवर सोडून द्यायचं, सर्व महाराज व्यवस्थित करतात. समर्पणात्मक भाव ठेवला जर आपण देवासाठी, तर या सगळ्या लीला घडून. सर्व स्वार्पण नैवेद्याशी ठेविलेची पूर्ती, सर्व महाराजांना अर्पण. तर एक पुढचा प्रश्न माझा असा आहे की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, किंवा तारक मंत्र आणि त्याच्यातलं त्याची जी एनर्जी आहे, ती जी ऊर्जा आहे, ती कशी प्रभावी ठरते सगळ्यांसाठी. आता तारक मंत्र जे आहेत ना, तारक मंत्रामध्ये एक एक शब्द म्हणजे व्हायब्रेशन आहे, 440 वोल्ट सारखं व्हायब्रेशन्स. आणि पहिले जे तुम्ही आता बोलले भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, आता एक थोडा त्याचा अभ्यास करा. भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. आता एक डाकू आहे, एक चोर आहे, त्यांनी महाराजांच्या फोटोखाली वाक्य ऐकलं, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. महाराज मी आज चोरी करायला चाललो, हां प्लीज मला घर लुटू द्या. महाराजांनी असं म्हणावं का, जा जा चोरी कर, भीतोच कशाला, मी आहे तुझ्या पाठीशी. खरंच महाराज त्याला अवैधान देते. चोरांच्या किंवा अशा लोकांना खरंच महाराज साथ देतील? अजिबात नाही. मग कोणासाठी आहे? तर महाराज आहेत
सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू, उकलुनी मनीचे हितगुज सारे वद कवना दाऊ, जिसका कोई नहीं है उसका स्वामी आहे. मग महाराज अशा लोकांसाठी काम करतात. मग आता अजून एक अनुभव आठवला म्हणून सांगतो की आपल्याच श्री स्वामी समर्थ केंद्रातला अनुभव म्हणून, की छोटासा मुलगा असतो, एक 8-10 वर्षाचा, दवाखान्यात ॲडमिट असतो आणि त्याला खूप त्रास होत असतो. आणि त्यामुळे त्रास झाल्यानंतर सगळे टेस्ट वगैरे केल्यानंतर डॉक्टर म्हणतात की बाबा जरा हातून जाते केस आपल्या. मग त्यावेळेला कोण धावून आलं पाहिजे? स्वामी महाराज अर्थातच. मग अशा वेळेला स्वामी महाराजांचा तो परिवार पूर्ण मनापासून अंतःकरणाने धावा करतो आणि स्वामी केंद्रातून त्यांना एक मंत्र मिळतो, त्याचं नाव आहे तारक मंत्र. आणि त्या तारक मंत्रामध्ये एक ओळ आहे सगळ्यात शेवटची, विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात, हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती, न सोडवी कदा स्वामी जागे ती हाती, अशक्य ही शक्य करतील स्वामी. विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ, स्वामींचं असणारं तीर्थ, ती विभूती, हे सुद्धा खूप मोठं आपल्यासाठी औषध ठरू शकतं. आणि ते तीर्थ ते तयार करतात, तारक मंत्राचं विभूती तयार करतात. दवाखान्यापर्यंत रोज रोज जाणं श्रद्धा आहे, याला तुम्ही चॅलेंज करू शकत नाही. श्रद्धेला त्याच्यात तुम्ही कोणतंही उत्तर प्रूफ मागू शकत नाही. त्या व्यक्तीला आलेला अनुभव हेच त्या भक्तीचं प्रूफ आहे. आणि मग तारक मंत्राचं एवढं सगळं म्हटलं, आता 3 दिवसापासून डॉक्टर जे म्हणतात की गड्या ही केस आपल्या हातून गेलेली आहे, हे जरा शक्य होत नाही आहे, एक तर तुम्ही दुसरीकडे हलवा किंवा मग तुम्ही इथून घेऊन जा घरी. आता 3 दिवस लगातार महाराजांचं ते तीर्थ जात आहे. आता ती स्वामींची लीला, महाराजांची अद्भुत लीला आणि त्या भक्ताची ती श्रद्धा. 3 दिवसानंतर डॉक्टर म्हणतात की सगळी नॉर्मल झालेली आहे, मुलाला काहीच होणार नाही, काळजी करू नका, बस एवढी औषधं घ्या, डिस्चार्ज करा, मुलगा बरा होईल. आणि तो मुलगा बरा होऊन जातो. अशक्य ही शक्य करतील स्वामी. मग इतकी तपस्वी जेव्हा ती ऊर्जा निर्माण होते महाराजांच्या प्रती, तेव्हा महाराज अशा पद्धतीने सुद्धा काम करतात. अहो कितीतरी लोकांना संतान प्राप्तीचे सुद्धा योग येत नाही, अनेक मेडिकल अडचणी येतात. नुसतं गुरुचरित्र पारायण करून, स्वामी चरित्र पारायण करून, केंद्रात स्वामी महाराजांचं आरतीला जाऊन किंवा मठात सेवा देऊन लोकांचे ते सुद्धा प्रश्न सुटलेले आहेत. नोकऱ्या लागत नाही, आज युवकांना नोकऱ्यांचे प्रश्न निर्माण झालेत. कितीतरी स्वामी महाराजांच्या सेवेत असणारे युवक, म्हणजे तुमच्या आमच्या वयाचे सुद्धा युवक, महाराजांच्या कृपेने आज त्यांचं घर स्वामी कृपेने चालू आहे. कुठेतरी महाराजांनी त्यांची व्यवस्था करून ठेवली. मला असं वाटतं ना की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी, हे जे वाक्य आहे ना, हे ब्रह्मवाक्य आहे. खरंच सांगतो तुम्हाला. माहिती आहे देऊळबंद पिक्चर तुम्ही बघितला असेल शेकडो वेळा. आता देऊळबंदमध्ये पण सुद्धा मला काम करण्याचं एक स्वामींनी संधी दिली. त्या कालभैरष्ट गाण्यामध्ये एक 16 सेकंदाचा एक त्या ठिकाणी पाठ मला मिळाला कालभैरष्ट गाण्यात. आणि तो म्हणजे तो न भूतो न भविष्यती माझ्यासाठी तो दिव्य योग होता. आणि तिथला अनुभव म्हणजे असा की त्या बघा देऊळबंदमध्ये तो राघव शास्त्री, आपण म्हणू शकतो की तो नास्तिक होता, पण त्याच्या कर्माप्रती तो खूप आस्तिक होता. कर्माप्रती खूप म्हणजे डिवोट होता. पण त्याला देवयोगात ह्या कर्मात पडायचं नव्हतं. पण त्याची गाडी जिथे अडकली तिथे गाडी सगळे त्याचे चक्र चालवण्याचं काम महाराजांनीच केलं. त्याच्यातून आपल्याला काय शिकायला मिळालं की तू जरी स्वामी महाराजांना मानत नसेल, पण तू प्रामाणिक असशील, मनाने सच्चा असेल, तरीसुद्धा देव तुझ्यासाठी धावून येईल. हे महाराजांचं ते वाक्य आहे. त्यामुळे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी, हे वाक्य जे आहेत ना, जी लोक कदाचित महाराजांना कधी त्यांनी मानलं नसेल, पण मनाने स्वच्छ आहेत, काम त्यांचं एकदम चांगलं आहे, लोकांप्रती ते जागृत आहेत, दुःखितांना दुःख दूर करण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा महाराज धावून येतील. दादा, अजूनही काही लोकांना माहिती नाहीये की स्वामींची सेवा कशी करायची किंवा स्वामीपर्यंत कसं पोहोचता येईल, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? बघा, महाराजांचं सेवा जे आहेत फार सोपी आहे. काहींनी याला क्लिष्ट याच्यात निर्माण केलेले आहेत. अक्कलकोट
मधून जेव्हा काही म्हणजे सेवा निघाल्या, त्या सेवा आणि त्याच्याचसोबत मानवी जीवनात असणाऱ्या ज्या समस्या आहेत, शेकडो समस्या, याला निराकरण करण्यासाठी असणाऱ्या सेवा, या अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ दिंडोरी प्रणित मार्गातून निघाल्या. मग यामध्ये एकदम सोपं आहे. रोज सकाळच्या वेळेला छान दिवा लावल्यानंतर सगळं देवतांचं पूजन झाल्यावर महाराजांना एका ताटात ठेवणे. पुरुष सूक्त, स्त्री सूक्त महाराजांना फार आवडतं. फॉर एक्झाम्पल, तुमच्याकडे कोणाला काही ताप, आजार काहीतरी आहे, औषधं पण सुरू आहे, आणि सोबत तुम्हाला असं वाटतं की विल पॉवर वाढावी, कॉन्फिडन्स वाढावा, आत्मिक बळ वाढावं, म्हणून महामृत्युंजय मंत्र किंवा कवच. मग हे सर्व करून स्वामी महाराजांचं अभिषेक करून ते तीर्थ आपण घेणं, ही झाली पहिली सेवा. दुसरं, महाराजांच्या प्रति अंतर्धान आपल्याला व्हायचं आहे. ब्रह्मानंदम परमसुखदम कैवलम ज्ञानमूर्ती. अंतर्धान करायचं स्वतःला महाराजांप्रती. तर हातात 108 मण्यांची माळ घ्यावी. 108च का, 12 राशी गुणीला 9 ग्रह, 12 9 108. 27 नक्षत्र, प्रत्येक नक्षत्राला 4 पाय म्हणजे 4 चरण. 27 गुणीला 4 108. आणि हे 108 मंत्र मानवी देहाशी संबंधित आहे. लक्षात आलं? 1 + 0 + 8 = 9. हा 9 हा मंत्र सुद्धा मानवी देहाशी संबंधित आहे. नवग्रह, नवरात्र आपण म्हणतो ना. मग ती माळ उजव्या हातात घ्यावी, त्याही अनामिकेत घ्यावी. का? या बोटाची असणारी तार ही आपल्या हृदयापर्यंत जाऊन पोचते. हृदयी निरांजनी शुद्ध प्रेमगृती भावांच्या वाती. म्हणजे हृदयाशी कनेक्शन कोणाचं आहे? या बोटाचं आहे. मग या बोटात माळ ठेवली की मधल्या बोटाने तो मणी फिरवावा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आता काही त्याचा चुका करतात. ऑफिसला घाई आहे, शाळेत जायचं आहे किंवा कामावर जायचं आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. कधी कधी तर आमचे गुरुमौली फार हसत खेळत असं पण सांगतात की काही लोकांना इतकी घाई असते की ती माळ अशी हातात धरतात. श्री स्वामी समर्थ 1, श्री स्वामी समर्थ 1, श्री स्वामी, सुदर्शन चक्र फिरल्यासारखं. म्हणजे लोक अशी पण करतात. हे चुकीचं आहे, असं नाही. म्हणजे हा प्रश्नाचं उत्तर ज्यांना खरंच कळेल त्यांना खरंच स्वामी महाराजांची सेवा मनापासून समजेल. अहो, महाराजांची सेवा लोक करतात, पण काय करतात, इतका त्याचा उहापोह करतात. म्हणजे इतक्या लोकांना ते सांगतात, अगं बाई, तुला माहिती आहे मी आज गुरुचरित्र केलं, तुला माहिती आहे मी आज 50 माळा जप केल्या. का आपण सांगतो? आपण आपल्या तिजोरीत ठेवलेला हिरा लोकांना गावभर सांगतो का की माझ्या घरात तिजोरीत हिरा आहे म्हणून? मग स्वामी महाराजांची असणारी सेवा ही सुद्धा आपल्यासाठी एका हिऱ्यापेक्षा कमी नाही. ती आपण लोकांना का सांगू? त्याला नजर लागते. हां, काय सांगावं? आम्ही सेवा केली ना, आमचं काम झालं, महाराजांचं प्रचिती आली, अनुभूती आली. तुम्ही पण करा. मग स्वामी चरित्र आहे, रोज 3 अध्याय स्वामी चरित्राचे आपण वाचावे. स्वामी चरित्र विष्णू थोरात महाराजांनी लिहिलेलं. 19व्या शतकात इंग्रजांच्या काळात अशक्य असणारी ती घटना त्यावेळेला छापखाना म्हणजे प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया PTI इंग्रजांच्या अंडरमध्ये असताना सुद्धा त्यावेळेला हे स्वामींनी किती मोठं काम, म्हणजे त्यांनी मदत केली महाराजांनी. त्यावेळेला बकरी प्रदर्शित झाल्या, गुरु लीलामृत, स्वामी लीलामृत, गुरुचरित्रासारखे ग्रंथ जी पहिलेच्या काळात भूजपत्रावरती होत्या. हे स्वामी चरित्र त्यावेळेला 1915च्या आसपास म्हणजे ते संपन्न झालं. त्याच्या आधी गुरु लीलामृत आहे. 1898च्या दरम्यान स्वामी महाराजांची बखर असेल, केळकर महाराजांनी लिहिलेली, बीडकर शास्त्रींनी लिहिलेली, हे सगळे पुढे आले. आणि स्वामी चरित्राचे रोज 3 अध्याय जरी आपण वाचले तरी आपल्याला त्याचा फायदा होईल. आता आजची जी पिढी आहे ना, मगाशी मला वाटतं जेनझी असा उल्लेख एक राहून गेला होता. बरं, ठीक आहे. तर बघा, आता स्वामी चरित्रामध्ये सुद्धा आपल्याला इतकं काही शिकायला मिळतं आणि इतकं काही आपल्याला स्वामी चरित्रातून ऊर्जा मिळते. म्हणजे जो वाचेल हे स्वामी चरित्र त्यासी मिळेल आयु आरोग्य अपार. म्हणजे जो कोणी हे स्वामी चरित्र वाचेल त्याला आयु आरोग्य अपार मिळेल. कामना धरुनी जे भजती होय त्यांची मनोरथपूर्ती, तैसे निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होत असे.
म्हणजे जो कोणी मनामध्ये शुद्ध मनीची कामना धरून पारायण करेल त्याला स्वामी महाराज मिळतील. हे 21 अध्यायांचं पारायण. आणि आपण जर हे स्वामी चरित्र रोज केलं ते महाराजांना प्रिय आहे. आणि इतकी सोपी सेवा आहे. बरं, याच्या पलीकडे तुम्हाला माहिती आहे, कदाचित एखाद वेळेला माळ जप नाही झाली, नाही होत, स्वामी चरित्र नाही झालं, महाराज तुमच्यावर नाराज नाही होणार. आता तुम्हाला महाराजांना प्रसन्न पण ठेवायचं आहे की नाही, महाराजांपर्यंत आपली भक्ती पोचली पाहिजे. उदाहरणार्थ तुमचा मित्र, कोणी भाऊ, आजूबाजूची कोणी ताई, कोणी मावशी, कोणी काकू तुम्हाला दुःखात दिसतंय, आपण त्यांना होऊ शकतं पैशांनी मदत करू शकत नाही आहे की बाबा मी तर फायनान्शियल स्ट्रॉंग नाही, मी तर यांना मदत करू शकत नाही, मग काय करू? त्यांना आपण स्वामी मार्गाचा रस्ता दाखवा. त्यांना सांगा की स्वामींच्या मठात, केंद्रात जा, तिथे अनमोल मार्गदर्शन घ्या, स्वामी चरणी लीन व्हा आणि तुम्ही महाराजांची सेवा करा. एक अनुभव आठवला अक्कलकोटचाच म्हणून सांगतो. कोकणातले हरिभाऊ मराठे जे कालांतराने महाराजांचे पुत्र म्हणून ओळखले गेले. हो, एक उदाहरण घ्या की तुम्ही शाळेत, कॉलेजमध्ये हजारो विद्यार्थ्यांमध्ये बसताय आणि प्रिन्सिपल तुम्हाला म्हणतोय तू माझ्या पोरासारखा, बस तुमची काही प्रिन्सिपलनी मला मुलासारखं मानलं, तुमची छाती फुगेल ना, तुम्हाला असं वेगळं वाटेल ना. हरिभाऊ मराठे आपल्या मित्रांसोबत आले, कर्ज होतं, अपूचा व्यापार करत होते, कर्ज झालं आणि कुठून तरी इकडून तिकडून ऐकायला आलं, म्हणून महाराजांना तिथून हात जोडले की महाराज 8 दिवसात कर्जमुक्त होईल तर तुमच्या चरणी लीन. बस 7 दिवस झाले, अनुभवच नाही. बाजूचा मित्र म्हणतो अरे बाबा 8 दिवस बोलला, 7 दिवस झाले ना, एकच दिवस बाकी, 1 दिवसात काय चमत्कार होऊन जाईल का? ते म्हणेल हो, काही तर आहे महाराजांमध्ये, चमत्कार होईल. आणि चमत्कार नाही जरी झाला तरी मी स्वतःला लीन करेन महाराजांनी. बघा, म्हणजे महाराजांच्या सेवेत येण्याआधीपासून ज्यांनी महाराजांना बघितलं नाही, हो अजून बघितलं नाही. तुम्ही पहिला प्रश्न जेव्हा मला विचारला होता बघा की अजूनपर्यंत काही ठिकाणी महाराज पोहोचले नाही, हे त्याचं उत्तर तुम्हाला मिळतं आहे की महाराज पोहोचतात पण त्यांचं माध्यम, तो फ्लो आहे ना, तो खूप वेगळा आहे. आणि कोकणात असणारे ते हरिभाऊ मराठे, त्यांचे ते दोन्ही मित्र पंडित आणि मारवाडी, यांचा कर्ज 8व्या दिवशी मुक्त होतं. त्यांना तो अनुभव येतो आणि त्यांना ते पैसे मिळतात आणि त्यांचं काम झालं. तिथे मग स्वामी सुतांच्या म्हणजे अंगात ती चेतना क्षमता परत जागृत होते, मन गहिवरून येतं आणि ते ठरवतात की नाही आता अक्कलकोटला जायचं. अक्कलकोटला जातात, आता पैसे पण मिळालेले आहेत, काय करावं? महाराज म्हणतात जाओ पादुका बना के लाओ. महाराजांना चरण पादुका खूप आवडायचे. तुम्हाला माहिती आहे, महाराजांनी जेव्हा चिलीखेडे गावातून जेव्हा महाराज प्रकट झाले, सुरुवातीला जेव्हा आपण ते बोललो, महाराजांनी कितीतरी ठिकाणी आपल्या पादुका ठेवलेल्या आहेत. नेपाळ पशुपतीनाथला सुद्धा महाराज राहिले. त्यावेळेला काही वेगवेगळे पंथांची सुद्धा लोक होती जी महाराजांना क्वेश्चन करायची, त्याचे सुद्धा उत्तरं महाराजांनी सखोल दिलेले त्यावेळेला. आणि तिथे महाराजांनी मठ स्थापन करून लोकांना भक्ती मार्गात लावलेलं आहे. मग इथे तसंच झालं. मग आले तर म्हणजे पादुका बनवल्या, चांदीच्या पादुका बनवल्या. महाराजांनी 14 दिवस त्या आपल्या छातीशी ठेवल्या, म्हणजे आपल्या जवळ ठेवल्या. आणि नंतर पंडित जे होते म्हणजे स्वामी सुतांचे मित्र, त्यांना रवाना केलं. जे मारवाडी होते त्यांना रवाना केलं. एकाला गजानन नाव दिलं, एकाला राम नाव दिलं, एकाला मारुती नाव दिलं. मग स्वामी सुत होते म्हणजे हरिभाऊ मराठे उरले तिसरे. तू कुठे चालला? तुला कुठेच जायचं नाही, स्वामी आपली आज्ञा, तू आता इथेच थांबणार, तुला भक्तांचं दुःख दूर करायचं आहे, तिथे जाऊन काय करशील? त्यांना करू दे व्यापार, तू इथे थांब. हां, घरावर तुळशीपत्र सोड आणि लाख. धरू नको आता लाज, करू नको अन्य काज, उभार माझा यशध्वज, सागर तिरी किल्ला बांधावा. स्वामींचं वाक्य अध्याय क्रमांक 16. आणि मग यामध्ये स्वामी सुतांच्या हृदयात अशी आध्यात्मिक ज्योत जेव्हा उत्पन्न होते, घरी जाता सांगतात की बाई तुला यायचं आहे का माझ्यासोबत? मी आता चाललो महाराजांनी. अहो तुम्ही गृहसुत कांता, म्हणजे तुम्ही कांता म्हणजे पत्ती, घर दार पोरं सोडून कुठे चालले महाराजांच्या मागे? मी चाललो, तुला यायचं असेल तर ये. महाराजांच्या चरणी लीन होतात.
काही दिवस काही महिने महाराज त्यांना आपल्या जवळ ठेवतात, ज्ञान देतात आणि ज्ञान देऊन त्यांना कृपावंत करतात. आणि तेच स्वामी सूत महाराजांचं प्रचार, म्हणजे जे म्हणतो ना मी की आता जे तुम्हाला सांगितलं की एकदाची एक माळ नाही जपली, ठीक आहे, नाही झाली तुमच्याहून, चालेल, दुःखितांना दुःख दूर करा. कोकणात पाठवलं महाराजांनी मुंबईला, त्याच्यात पहिली जागा मिळाली कांदेवाडीला, आणि तिथं कांदेवाडीत स्वामी सुतांनी एक छोटासा मठ बांधला. त्या माध्यमातून चिपळूण, रत्नागिरी, त्यानंतर तिकडे रायगड जिल्हा, कोकणातले आतमधले भाग हो, जिथपर्यंत अजूनपर्यंत अध्यात्म पाहिजे तेवढं पोहोचतं नव्हतं, लोकांना आध्यात्मिक केलं स्वामी सुतांनी. स्वतः गावोगावी गेले आणि महाराजांचं प्रचार केला. हे महाराजांचं कार्य महाराजांना खूप आवडतं. त्याच्यात पण तुम्हाला एक किस्सा माहीत असेल, महाराजांची जन्मपत्रिका अहमदनगरचे नाना रेखी जोशी, प्रसिद्ध पिंगळा ज्योतिष मानले जायचे त्यांना. म्हणजे आता समोर बसलो ना आपण, त्यांना बसलं असलं कळून द्यायचं बघून, स्कॅन, याचा पास्ट हा होता, याचं फ्युचर हे आहे, बस. एकदा तर त्यांनी एका देव मामलेदारला, म्हणजे एका अधिकाऱ्याला सांगितलं होतं, तुझा 8 दिवसानंतर नरकवास तुला मिळणार आहे. असं तर कोणी सांगते म्हणे. ते टांगेने गेले आणि टांगेने गेल्यानंतर त्या नाना रेखी जोशींचं बघा, मी तुम्हाला सांगत आहे, स्वामींना समजण्याआधी त्यांच्या भक्तांना समजा कि भक्त क्या पावरफुल है. राम को समझने पहले हनुमान को समझो. हाँ, संकट कटे मिटे सब पीरा, जो सुमिरे हनुमत बलबीरा. भूत प्रेत पिशाच निकट नहीं आवे, महावीर जब नाम सुनावे. हे भूत प्रेत पिशाच निकट येत नाही जेव्हा हनुमानाचं नाव आपण ऐकतो. तर रामाचं नाव ऐकल्याने किती मोठी शक्ती मिळेल, किती मोठी प्रचंड ऊर्जा मिळेल. मग स्वामी महाराजांचे भक्त एवढे पॉवरफुल आहेत, महाराज किती असतील, कसे पॉवरफुल. त्यांनी सांगितलं 8 दिवसातून नरकवास आहे. टांगा गेला, कोण विश्वास काही ठेवला नाही, आणि तो टांगा त्या तिथे जाऊन असा नाला होता, म्हणजे असं गडूळ पाणी, आणि त्या ठिकाणी जाऊन तो घसरला आणि तिथे पडले. तर ते पडले, त्याच्यावरती तो पूर्ण टांगा पलटला, घोडं टांगा सगळं पलटलं, अंगावरती छाती भरून आली, बचाव बचाव केला. मग शेवटी श्री स्वामी समर्थ महाराज मला वाचवा. एक माणूस धावत आला, गावातला शेतकरी माणूस होता, आणि त्यांनी त्यांना बाहेर काढलं. दिवस त्यांना आठवला की मला 8 दिवसाआधी त्याच बापूजींनी सांगितलं होतं, म्हणजे त्या पंडितांनी सांगितलं होतं की तुला 8 दिवसांचा नरक वास नवीन. मला तर नरकच लाभ मिळाला एक प्रकारे. गेले, नतमस्तक झाले. विचार करा, एवढे मोठे प्रकांड पंडित होते ते, मृत्यू सांगून द्यायचे लोकांचा, पण त्यांना महाराजांच्या कृपेने अभिदान मिळालं. आता त्यांना पडली गुरुची गरज. विचार करा, एवढा मोठा पंडिताला त्यांना माहिती मिळाली कुठली, मुंबईची, की मुंबईत स्वामी सुत आहेत, ते महाराजांचे प्रचंड मोठे दिव्य भक्त आहेत, नतमस्तक झाले स्वामी सुतांजवळ. विचार करा, हा किती मोठी गोष्ट आहे. आणि स्वामी सुत नतमस्तक झाले, आणि त्यानंतर स्वामी सुतांनी म्हटलं की अरे बाबा, माझ्यासाठी काही करू नका, हां, माझ्या स्वामी महाराजांसाठी करा. तर म्हणे काय, चलता का जरा अक्कलकोटला दर्शनाला जाऊया. गेलो अक्कलकोटला. म्हणे काय, म्हणे मी महाराजांची स्वामी जयंतीचं ते शोधून काढले दिवस, ते जरा प्रूफ करा प्रॅक्टिकली. तेव्हा महाराजांची सगळी सुरुवातीची पूर्ण भूमिका ती मांडत त्यांनी जन्मपत्रिका तयार केली, एका भोजपत्रावर लिहिली, महाराजांसमोर आणली. भजन सुरू होतं जोरजोरात, खूप जोरदार भजन सुरू होतं, आणि त्याच्यात महाराजांनी म्हटलं की ती माळ्यावर जाऊन ठेवून दे. ती माळ्यावर जाऊन ती जन्मपत्रिका ठेवली, आणि संध्याकाळच्या वेळेला ती खाली आणली, आणि महाराजांनी त्याच्यावर हळद कुंकू अक्षदा अर्पण केल्या, आणि महाराज निघाले. संकेत दिले की ही जन्मपत्रिका बरोबर आहे. चैत्र शुक्ल द्वितीया, चैत्र शुक्ल द्वितीया गुरुवारच्या दिवशी सकाळच्या वेळेला मेष राशीमध्ये मंगळ ग्रहाच्या राशी स्वामीमध्ये स्वामी महाराजांनी पहिल्यांदा अवतार घेतला. याचं प्रूफ स्वामी सुत जे तोंडाने बोलले होते बघा, हा तोंडाने बोलले होते, त्याचा प्रूफ केला नाना रेखी जोशींनी, आणि ते स्वामी भक्त झाले. किती मोठी गणित असेल ते, गणित बघा किती मोठं आहे. दादा, आजच्या तरुण पिढीसाठी आजचे जे जेनझी मुलं मुली आहेत आपण म्हणतो, त्यांच्यासाठी स्वामी समर्थ महाराज कसे प्रेरणादायी ठरतील? आजच्या पिढीसाठी बघा, पिढ्याने पिढ्या बदलत आहे, वेळ बदलत आहे, पण महाराजांचं अधिष्ठान, महाराजांचं कार्य ते जसं तसं आहे. कितीही वर्ष बदलले, दिवस बदलले, पण तरी सूर्य
आपली दिशा आपली जागा सोडत नाही. आता आजच्या पिढीसाठी पण कुठेतरी वेगळे कन्सेप्ट किंवा कुठेतरी वेगळ्या गोष्टी अशा येतात की आजची जी पिढी आहे शॉर्टकट लवकर शोधणे. मी माळ जपली आणि लगेच मला रिझल्ट आला पाहिजे. काही तर असे की अभ्यास करून न जाता मला रिझल्ट आला पाहिजे. लिहू नको, स्वामी महाराज पाठीशी आहे ना, तुम्ही पेपर लिहून द्या, असं पण काहींच्या डोक्यात येतं. तर तसं नाही आहे. स्वामी चरित्रामध्ये 13वा अध्याय श्लोक क्रमांक 60 काय सांगतो स्वामी चरित्र? दृढ निश्चय आणि भक्ती तैसे सद्गुरु चरणी आसक्ती तेणे मिळे मोक्ष हाती अन्य साधन व्यर्थची. म्हणजे स्वामी चरित्र सांगतं की दृढ निश्चय आणि भक्ती म्हणजे काय? शिक्षकांनी शिकवलेलं आहे, त्याच्यावरती तुमचा दृढ म्हणजे निश्चय असला पाहिजे की नाही मला टॉपर यायचं आहे, मला चांगले मार्क घ्यायचे आहेत. मग JEE NEET काही असू द्या. दृढ निश्चय आणि भक्ती तैसे सद्गुरू चरणी आसक्ती. सद्गुरू म्हणजे आता आपले स्वामी महाराज. महाराज मी इकडे अभ्यास पण करतोय, माझी चांगली प्रॅक्टिस सुरू आहे आणि तुमच्या चरणी माझी सेवा सुरू आहे. कोणती सेवा? गणपती अथर्व शीर्ष. महाराजांचं बघा उदर म्हणजे पोट इतकं मोठं आहे का? कारण महाराजांच्या पोटात गणपतीचा वास आहे. महाराजांच्या मांड्या मोठ्या मोठ्या आहेत. महाराज एकदम 7 फूट 1 इंच होते बरं का, खूप हाईट होती महाराजांची. म्हणजे महाराजांचं तिथे एक देऊळ आहे तिथे अक्कलकोटला, मला वाटतं गणपतीचंच मंदिर. तिथे जाताना लोकांना असं वरती म्हणजे उडी मारावं लागते, तेव्हा तिथे गणपतीला हात लागतो. महाराजांना वाकून जावं लागायचं. म्हणजे किती मोठी उंची महाराजांची असेल. धष्टपुष्ट होते स्वामी महाराज आणि तेजस्वी बरं. आणि मग त्यानंतर गणपतीचं आपण गणपती अथर्व शीर्ष ओम भद्रम कर्णे विष्णुयाम देवा भद्रम माक्षभिर् यत्राः त्वमेव प्रत्यक्षम तत्त्वमसि त्वमेव केवलम कर्तासि, हे जे गणपती अथर्व शीर्ष आहे हे आपण विद्यार्थ्यांनी वाचलं पाहिजे. याच्याने आपल्यालाच फायदा होतो, व्हायब्रेशन मिळतं. रामरक्षा, राम रामेती रामेती रमे रामे मनोरमे. म्हणजे काय? त्या राम नामाच्या रामरक्षेच्या प्रत्येक एक श्लोकमध्ये एक शब्दामध्ये इतके व्हायब्रेशन्स आहेत की वैज्ञानिकांनी सुद्धा त्याच्यावरती अभ्यास केलेला आहे की कॉर्टेक्स नावाची ग्लँड, म्हणजे आपली जी ग्लँड असते जिभेतून इथे मेंदूपर्यंत जे स्त्राव करतो, ती ग्लँड सुद्धा ॲक्टिवेट करण्याची ताकद रामरक्षेत आहे. मग बुध ऋषींनी लिहिलेलं रामरक्षा किती पॉवरफुल आहे. मारुती स्तोत्र आहे, स्वामी महाराजांचा जप आहे. आणि काहीच जर जमलं नाही तर आपण जसं गाणं म्हणतो तसं महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हे जरी म्हटलं तरी चालेल. पण एक सांगतो तुम्हाला, आजची जी जनरेशन आहे जेन झी ज्याला आपण म्हणतो, तिला नॉलेजची गरज नाही. दे हॅव ट्रिमेंडस पोटेन्शियल अँड दे हॅव ट्रिमेंडस नॉलेज. आपल्यापेक्षा जास्त नॉलेज आहे त्यांना. त्यांना गरज काय? त्या ज्ञानाला संस्काराची जोड देण्याची गरज आहे. विहिरीला पाणी कसं लागलं हे त्यांना सांगायची गरज नाही. दे हॅव अ नॉलेज, त्यांना माहिती आहे. त्या विहिरीचा पाण्याचा वापर आता कसा करायचा आहे, कुठपर्यंत करायचं आहे हे त्यांना सांगायचं आहे. म्हणजे ज्ञानाचा वापर कसा करायचा हे त्यांना सांगायचं आहे. त्यासाठी संस्कार लागतील. मग बालसंस्कार आहे. वयाच्या 5व्या वर्षापासून मुलांना बालसंस्कारात पाठवणे. आई वडील हे आपले पहिले गुरु. हे कुठे शिकवलं जातं? हे बालसंस्कार केंद्रात शिकवलं जातं. युवकाच्या रूपात जेव्हा तो येतो, म्हणजे 20, 21, 22 वर्षाचा होतो, त्या डोक्यावर जबाबदारी पडतात की माझं एज्युकेशन संपलं 21-22 वर्षी, आता जॉब करायचं आहे. डिप्रेशन आले, मुलं आत्महत्या करताय. माहिती आहे तुम्हाला? दर एक दिवस आड आपल्याला एक बातमी सापडते. मग मुलांना त्या खाईतून बाहेर काढायचं आहे. काय लागेल त्यासाठी? ज्ञान नाही, त्यांना मार्गदर्शन लागेल. त्यांना देवाचं दर्शन नाही, त्यांना देवाबद्दलचं मार्गदर्शन लागेल. सद्गुरू वाचूनी सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी. संत तुकाराम महाराजांना मंदिरात येऊ देत नव्हते, तर त्यांनी बाहेर लोकांना मार्गदर्शन केलं. पण मार्गदर्शन केलं, लोकांना माहिती दिली. ही किती महत्त्वाची आजच्या पिढीला. आजच्या पिढीला जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी माहिती मिळतात, स्वामी महाराजांचं कार्य जेव्हा ह्या पिढींना कळेल की आपल्याला डिप्रेशनमध्ये जरी आपण समजा गेलो तरी आपल्याला ध्यान चिंतन करायचे, चिंता नाही. आपल्याला आपल्या आईवडिलांसोबत, आपल्या गुरुजनांसोबत ह्या गोष्टी शेअर करायच्या आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत, जसं आता मोबाईलमध्ये सगळं काही बघतो, असे जे काही स्वामी महाराजांप्रती किंवा मोटिवेशनल पॉडकास्ट जे काही चालतात, हे जर बघितलं ना, नाही जास्त पण एक तरी
कोणत्या तरी वाईट मार्गाला गेलेला विद्यार्थी किंवा व्यक्ती चांगल्या मार्गात नक्की येईल. हे महाराजांचं कार्य आहे. त्यामुळे युवा संस्कार, बालसंस्कार ही काळाची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराज डोळ्यापुढे आदर्श. छत्रपती शिवाजी महाराजांनी उतारवयात जे काम केलं, बरोबर, त्यापेक्षा आणखी जास्त कार्य कधी केलं आहे? त्यांच्या युवा अवस्थेत. बघा तुम्ही, कोंढाणा किल्ला किंवा जे काही किल्ले होते सुरुवातीच्या काळात, 300+ क्रॉस करणे त्या मुघलाच्या काळामध्ये, ते एवढे किल्ले. आणि काही लढाया तर म्हणजे ते खेळलेच नाही आहेत, बुद्धीने आणि चातुर्याने बसल्या बसल्या जिंकून गेले. गंमत नाही हो. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचं लाडकं दैवत आहे असं म्हटलं तरी चालेल. हिंदुस्थानचं आराध्य आहे. आज हिंदुस्थानला हिंदुस्थान ही भूमी ओळखली जाते छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना मल्लिकार्जुनाच्या भगवान शंकराच्या मंदिरात सुद्धा भेटायला, त्यांच्यासोबत सुद्धा वार्तालाप करायला जर कोणी गेले तर स्वामी महाराज सुद्धा गेलेले आहेत. गाणगापूरचे दत्तावधूत श्री नृसिंह सरस्वती महाराज सुद्धा त्यावेळेला जेव्हा त्यांनी लोकांना सांगितलं की झालं आता मी चाललो गुप्त रूपात, तेव्हा ते मल्लिकार्जुनला होते. आणि त्याच पिरियडला शिवाजी महाराजही होते. वाचा तुम्ही इतिहास, जॉईन करा तुम्ही, एक एक क्लू जोडा, तुम्हाला कळेल. म्हणजे महाराजांनी कुठे कुठे साथ दिली, प्रत्येक प्रसंगात किंवा प्रत्येक वेळेत महाराज होते. तर आजच्या पिढीसाठी मला वाटतं महाराजांचं मनापासून केलेलं ध्यान, धारणा, मठात केंद्रात जाऊन एक रविवार तरी द्यावा, एक गुरुवार तरी द्यावा. याने एवढं जरी केलं, आत्मशुद्धी होते. आणि जे डिस्ट्रॅक्ट झालेलं माइंड आहे ना, तुम्ही मंदिरात बसा, कोणत्याही भजनात बसा, देवाची येद्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधियेला, खूप बरं वाटेल. तिथून बाहेर निघा, माइंड डिस्टर्ब, टेन्शन सुरू, मग हे नको व्हायला ना. मग यासाठीच अंतःकरणाशी धरून स्वामींना ठेवावं लागेल. तर हम गया नहीं हम जिंदा है हे स्वामींचं एक वाक्य आहे. आज जरी स्वामी देहाने आपल्यामध्ये नसले तरी सुद्धा त्यांचं अस्तित्व आजच्या काळात कसं टिकून आहे आणि त्यावर विश्वास कसा ठेवायचा. स्वामी महाराज 1878ला समाधीचं नाटक केलं. आणि 1878ला समाधीचं नाटक केल्यानंतर अनेक भक्त महाराजांच्या आठवणीत किंवा त्यांच्या याच्यात व्याकुळ झाले होते. त्यात बाळप्पा महाराज होते. स्वामी सुतांची मुलगी होती, ती स्वामी सुतांची मुलगीसुद्धा मुंबईची गादी चालवत होती. महाराजांच्या मूळ काही पादुका होत्या, आत्मलिंग पादुका, त्यासुद्धा त्या ठिकाणी सिद्धामाई तिचं नाव होतं, तिथे ठेवलेल्या होत्या. ती सुद्धा रडायची की महाराज तुम्ही काय गेले सोडून. महाराज काय करायचे, वेळोवेळी अशी वेगळी जागृती द्यायची आणि वेळोवेळी त्यांना प्रचिती द्यायची की मी आहे, मी कुठेही गेलेलो नाही. तो काळ पुढे लोटत आज इथपर्यंत आला, म्हणजे आपल्या 21व्या शतकापर्यंत पोहोचला. आजही स्वामी महाराज वेगवेगळ्या पद्धतीने, वेगवेगळ्या रूपाने काम करत आहे. ते कसं आहे तर आज जेव्हा एखादा भक्त दुःखात असतो, मठात केंद्रात खूप हजारो लोक गर्दी करतात. दुःखात असल्यानंतर तो व्यक्ती इकडे इकडे फिरत असतो, या पंडिताकडे जाईल, या ज्योतिषाकडे जाईल, याच्याकडे जाईल, मार्ग सापडत नाही. पण महाराजांना काळजी असते. बघा आज आपण महाराजांच्या सेवेत आहोत ना, या जन्मापुरती आपण सीमित नाही आहोत, मागे सुद्धा कितीतरी जन्मात आपण स्वामींचे दास राहिलेलो आहोत. होऊ शकतं अक्कलकोटला परब्रह्म स्वामी असताना सुद्धा आपण लांबचे दूरचे कुठेतरी किंवा एक क्षण बघितलेलं आपण महाराजांच्या सेवेत असलच. म्हणूनच आपल्याला परत महाराजांनी जन्म देऊन स्वामी सेवेत टाकलं. अशाच पद्धतीने एखाद्या दुःखिताला सुद्धा महाराज आपल्या जवळ घेतात. आणि मग तो भटकतो, तो फिरतो, तो मग त्याला कोणीतरी येऊन सांगतो की अरे दादा तू का चिंता करतो एवढी, तुला काय त्रास होतो. अरे बाबा माझं जीवन पूर्ण दुःखाने भरलेलं आहे, आता माझ्याकडे सुसाईड हा शेवटचा पर्याय आहे, प्लीज असं नको करू. तुझा परिवार आहे. तो म्हणतो की नाही रे, एवढा मोठा भार आणि एवढं दुःख आता मी सहन करू शकत नाही आहे. मी हे दुःख घेऊन कसं जगणार, माझ्या परिवाराला मी आता पोसूच शकत नाही, सांभाळू शकत नाही, मी काय तोंड दाखवू त्यांना, मी आता हारलो, मी खचलो. तिथंच स्वामी महाराज धावून येतात
आणि कोणाच्या तरी माध्यमातून बोलतात की तू खचू नकोस, तू स्वामींच्या केंद्रात चल, ये महाराजांच्या सेवेला लाग. आजपर्यंत एवढं काम केलं, थकला ना, एकदा आता महाराजांच्या सेवेत लाग. तो महाराजांच्या सेवेत येतो. त्या व्यक्तीच्या दुसऱ्या व्यक्तीच्या निमित्ताने महाराज बोलून घेतात आणि त्याला ओढत आपल्या दरबारापर्यंत आणतात. आरतीमध्ये तो उभा आहे आणि आरतीत उभं असताना ते अंगावरती पडणारे पूर्ण व्हायब्रेशन्स महाराजांचे आणि कानामध्ये जाणारी ओळ, आणि ती ओळ कानामध्ये जेव्हा जाते ती म्हणजे अशी: अजाण हतबल भ्रमित मनीची, तळमळ कशी सावू, निरसुनी माया दावी अनुभव, प्रचिती नको पाहू. अजाण हतबल. महाराज, मी तर अजाण आहे, आता हतबल झालेलो आहे, माझ्या जीवनाचं मी शेवट करायला चाललो आहे. असेल ना तुम्हाला खरंच काळजी, तर तुम्ही आता मला वाचवा, तुम्ही मला या संकटातून दूर करा, मला या पेचातून, या प्रसंगातून, याच्यातून मला मुक्त करा. आणि म्हणून महाराज कोणत्या तरी निमित्ताने त्याला केंद्रात, मंदिरात, मठात पाठवतात आणि त्याला तो फोटो जरी स्वामींचा असेल पण तो फक्त फोटो नाही आहे, तो महाराजांचं एक प्रकारचं जिवंत अस्तित्व आहे. आणि त्याच्यातून महाराज त्यासोबत बोलतात: भिवू नकोस बाळा, पाठीशी आहे तुझ्या, तू फक्त लढ, मी बघ तुझे सगळे चक्र फिरवतो. आणि महाराज त्याच्या जीवनातले सगळे चक्र हळूहळू हळू फिरवून टाकतात. मग हे महाराजांचं अस्तित्व नाही का? ज्या पद्धतीने सूर्य आहे त्याच ठिकाणी आहे, फक्त पृथ्वी जागा बदलत आहे त्याच ठिकाणी आहे, तसाच स्वामी आहे त्याच ठिकाणी आहे, फक्त आपलं जीवनचक्र बदलत आहे. असं गोल गोल जीवनचक्र बदलत आहे. आणि महाराज आपल्यासाठी काही पण करू शकतात. जरी 1878ला समाधीचं नाटक घेतलं असेल महाराजांनी, कोणाच्या ना कोणाच्या तरी रूपात येऊन महाराज अभयदान देतात आपल्या भक्तांना. फक्त मंदिरापुरती, मठापुरती महाराज राहिलेले नाही आहेत, 4 भिंतीच्या आत महाराज राहिलेले नाही आहेत. अनेक वेगवेगळ्या पद्धतीने महाराजांनी शेतकऱ्यांपर्यंत, बॉर्डरवर उभे असणाऱ्या आपल्या वीरांपर्यंत, शाळात शिकवणाऱ्या शिक्षकांपर्यंत, तर घरी काम करणाऱ्या आईपर्यंत महाराज पोचलेले आहेत. आणि महाराजांनी वेळोवेळी प्रचिती दिली आहे, हम गया नहीं, जिंदा है. तर जाता जाता माझा एक शेवटचा प्रश्न आहे आपल्याला, की स्वामींचं कार्य आणि ते घराघरात आपल्याला कसं पोहोचवता येईल आणि स्वामींना प्रत्येकाच्या हृदयात आपल्याला कसं रुजवता येईल? आधी तर आपण बघू की मार्ग काय आहे यासाठी. तर आजपासून जवळपास 60-70 वर्षांपूर्वी एक गुरु, स्वामी म्हणजे गुरु परंपरा चालवणार, त्यांनी आपले शिष्य घडवले. बाळाप्पा घडवले, आनंद भारती घडवले, नृसिंह भारती घडवले आळंदीचे. गजानन महाराज स्वामींचेच शिष्य होते, साईबाबा स्वामींचे शिष्य होते. आणि पुढे स्वामी महाराजांनी आपली शिष्य परंपरा अशी सुरू ठेवली बरं, आणि संपूर्ण हिंदुस्थानात. याच्यात स्वामी महाराजांनी महाराष्ट्रामध्ये पिटले महाराज म्हणून एक शिष्य होते, स्वामी महाराजांचे शिष्य होते. त्यांच्याकडून जवळपास 36 वर्ष तपश्चर्या करून घेतलेली आहे. 36 वर्ष म्हणजे 3 तप, 12 वर्षांचं एक तप. त्याच्या सूर्याकडे बघून सुद्धा उपासना होती, ज्यात त्यांचे डोळे गेलेले आहेत. गोदावरीच्या काठी नाशिक जिल्ह्यामध्ये याच पिटले महाराजांनी प्रचंड मोठ्या तपोबलाच्या आधारावरती स्वामी महाराजांची शुद्ध अंतःकरणाने भक्ती केली. महाराजांनी त्यांना आदेश केला की आपल्याला एका सोप्या मार्गाने लोकांपर्यंत पोहोचून, विशेषतः दुःखितांपर्यंत पोहोचून त्यांचं दुःख साऱ्या बाजूने दूर करायचं आहे. म्हणजे त्यांना या सर्व धकाधकीच्या जीवनातून बाहेर काढून त्यांना आपल्याला दुःखमुक्त करायचं आहे, ते पण विनामूल्य. आता हा खूप मोठा टास्क होता. पिटले महाराजांनी तेव्हा भरपूर मोठं काम केलं, मग नाशिक जिल्ह्यात, त्याच्या बाहेर पण. आणि तिथं त्यांनी एक नवीन मार्गाची सुरुवात केली. त्यामध्ये बालवयापासूनच तेजोमय असलेले आणि आपल्या आईपासून एक आगळं वेगळं ज्ञान प्राप्त केलेले, ज्यांना आपण ब्रह्मीभूत मोरेदादा म्हणतो,
जे गुरुवर्य म्हणून राहून गेलेले आहेत, त्यांनी आपल्या त्या युवा अवस्थेत पिठले महाराजांचं दर्शन घेतलं. आता त्यांना तर डोळे नव्हते. डोळे नसताना म्हणजे दृष्टी नसताना त्यांनी म्हटलं की खंडेराव या, मी तुमचीच वाट बघत होतो. म्हणजे त्यांचं नाव खंडेराव होतं मोरेदादांचं. ते आश्चर्यचकित झाले की अरे यांना दृष्टी नाही, मग हे आपल्याबद्दल एवढं सांगताय, हे नक्कीच काहीतरी खूप मोठे संत महात्मे आहेत. त्यांच्या चरणी लोटांगण घातलं आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला आता लोकांची दुःख दूर करायची आहेत, म्हणून आता नवीन स्वामी महाराजांचा मार्ग पसरवायचा आहे. तिथं तेजाची दीक्षा झाली, दीक्षा समारंभ झाला. आणि तुम्हाला सांगू, साक्षात महाराजांना बोलवलं गेलं, स्वामी महाराज तुम्ही या, दीक्षा समारंभ तुमच्या हस्तेच होईल. महाराज असे बसले, पिठले महाराज असे बसले, सर्वे भवन्तु सुखिना सर्वे संतु निरामया. आणि इथं ती दीक्षा समारंभ पूर्ण झाला आणि त्यांना तेजाचं ज्ञान प्राप्त झालं. आणि मोरेदादांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये त्यावेळेला शेकडो श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास व बाल संस्कार केंद्र या स्वामी मार्गाचं सुरुवात त्यांनी केली. मग या मार्गातून आपण 18 विभागांच्या माध्यमातून आज तेच कार्य स्वामी महाराजांचं दिव्य शक्ती स्वतःजवळ सामावून घेतलेले तेजस्वी प्रातस्मरणीय गुरुवर्य गुरुमाऊली दिंडोरीच्या या दरबारातून फक्त महाराष्ट्रापुरते नाही, भारतापुरते नाही, तर नुकतीच गुरुपौर्णिमा 2026ची झाली, थाटामाटात US आणि ऑस्ट्रेलियामध्ये संपन्न झाली, जिथं लोकांनी थाटामाटात स्वामींचं गुरुपौर्णिमा उत्सव साजरा केला, ते त्या गुरुमाऊलींच्या त्या मार्गदर्शनाने. मग आपण महाराजांचं कार्य कसं पोहोचवू शकतो? टप्पे त्याचे टप्पे टोटल एकूण 18 आहेत. भक्ती मार्ग दाखवा, तर त्यांना केंद्रात दरबारात बोलवा. बालकांना म्हणजे लहान मुलांना मार्गदर्शन करायचं आहे, त्यांना घडवायचं आहे, त्यांच्या मनात संस्कार रुजवायचे, बालसंस्कारला पाठवा, हा एक टप्पा. तुमच्या आमच्यासारखी युवक, मग ज्यांना मार्गदर्शनची गरज आहे या वयात, 20, 21, 22चा जेव्हा मुलगा मुलगी होतो तेव्हा त्याला खरी गरज असते, त्याला गरज त्यावेळेला मार्गदर्शन करण्यासाठी युवा संस्कार केंद्रात आहे. माता भगिनी आहेत, आपल्या माता भगिनींनी आपली पूर्ण संस्कृती जिवंत ठेवली. कर्जबाजारीपणा आहे, वाढत चाललाय. मग अध्यात्माच्या दृष्टीने तो दूर करायचा आहे, तर याच मार्गाने सांगितलं. गुरुमाऊली म्हणतात की दर पौर्णिमेला माता भगिनींनी जर सत्यनारायण व्रत केलं मनापासून, घरचे घरी गाजावाजा न करता, तर तिचं ते लक्ष्मी दोषसुद्धा दूर होतो. मराठी अस्मिता जिवंत ठेवत संत एकनाथ महाराजांनी जे भारुडं, जे गवळणी लिहून ठेवल्या, त्याला परत जागृत करणे. सोसायटीमध्ये, कॉलनीमध्ये एकमेकांना भेटीगाठी घेतल्यानंतर जन्माष्टमीला, गणपतीच्या किंवा गौरीपूजनाच्या वेळेला ते सगळं गवळणी, भारूड, ते सगळं बोलणे, ते खेळी घेणे, ते खेळ घेणे, शारीरिक खेळ असतात माता भगिनींच्या. हे असं एक टप्प्याने एकत्रित आणत, शेतकरी आपल्यासाठी ब्राह्मण आहे, आपल्यासाठी ब्रह्म आहे, तो शेतकरी चुकावला पाहिजे म्हणून शेतकऱ्यांना दिव्य ज्ञान, कृषी संशोधन विभाग आहे. बांध्यावरती कोणते आपण झाडं लावली पाहिजे जेणेकरून येणारा पूर, यातला आपण रोखू शकतो. फर्टिलिटी, सॉईलची कशी मेंटेन ठेवली पाहिजे, यासाठी केंद्रात मार्गदर्शन मिळतं. मुलामुलींचे विवाह होत नाही आहे, आज मुलींचे सुद्धा अपेक्षा वाढत चालल्या आहेत. आणि कुठेतरी हे हुंडा वगैरे, नाणं, हे ते घेण्याच्या बाबतीत मुलं चुकताय. मग अशा स्थितीत मार्गदर्शन म्हणून विवाह संस्कार नावाचा विभाग या मार्गात काम करतो, जो विनामूल्य हजारोने लाखो युवक युवतींचे विवाह त्यांनी लावून दिलेले आहेत. अजूनपर्यंत एकही घटस्फोट कोणाचा नाही. विचार करा, आज घटस्फोट किती सोपी गोष्ट झालेली आहे. आज राग आला, उद्या कोर्टात हाजीर, बस आज गुस्सा कल कोर्ट में हाजीर हो जा, खतम तेरा मेरा वास्ता. सोपा आहे की नाही आहे? पण आपली हिंदू संस्कृती खरं हे शिकवतो का? आपण आपल्या आजोबांच्या काळात, आपल्या वडिलांच्या वेळेला कधी ऐकलं असं की डिवोर्स झाले? खूप रेअर केस आहेत. हे आता प्रमाण वाढले. म्हणून मी काय म्हटलं की मार्गदर्शनची खूप गरज, ते या मार्गात विनामूल्याने प्रॉपर रीतीने दिलं जातं. त्यानंतर
बेरोजगाराचा प्रश्न आहे. आज तुम्ही पॉडकास्ट सुरू केलं, इतकं सुंदर काम करताय. याच्यात आपण रोजगार पण देतोय. कॅमेरामॅन आहे, लाईट्स आहेत, आपल्यासोबत असणारे सहकारी आहेत, बरोबर. मग आपण एक प्रकारे त्यांनासुद्धा आपण मदत करतोय. आपल्याजवळ येणारा इन्कमनी आपण दुसऱ्यांना रोजगार उभा करून देतोय. हा स्वयंरोजगाराचा भाग या मार्गदर्शनात दिला जातो. विनामूल्य कायदेशीर ज्ञान, कोर्टात समजा तुमची एखादी केस आहेत ती आपण कशी सॉल्व्ह केली पाहिजे, कोणत्या मार्गाने आपण गेलं पाहिजे, याचं विनामूल्य केंद्रात ज्ञान आहे. तुम्ही फक्त विषय बोला, सगळं विनामूल्य स्वामी केंद्रात अवेलेबल आहे. इतक्या सोप्या पद्धतीने आपण महाराजांचं कार्य लोकांपर्यंत पोहोचू शकतो. अहो तुम्ही मला सांगा, तुम्ही एखाद्या मुलीचं लग्न जुळत नाही, गरीब घरची पोरगी, त्रास होतोय तिला, तिच्या आईवडिलांना त्रास होतोय, तुम्ही तिला केंद्रात बोलवलं आणि तुम्ही तिचा विवाह जोडून दाखवला. आज काय होईल? ती तुम्हाला येऊन धन्यवाद म्हणेल. पण तुमच्या अंतकरणात स्वामी भक्ती, तुम्ही काय म्हणत, आम्हाला धन्यवाद नको म्हणा. ताई तुम्ही महाराजांना नारळ ठेवा, स्वामी महाराजांच्या केंद्रात जा, स्वामींना धन्यवाद म्हणा आणि त्यांची सेवा करा. पोचले महाराज त्यांच्यापर्यंत. किती सोपं काम आहे. म्हणून आपल्याच जवळ फक्त आपण महाराजांना केंद्रीकृत करून जर ठेवलं तर महाराज समोरपर्यंत पोचणार नाही. म्हणून हा एक खूप चांगला मार्ग आहे. याच्यामध्ये विकास हा शब्द टाकलेला आहे, याच्या मागे सुद्धा सायन्स आहे. वी म्हणजे विनयशीलता, सेवेकऱ्यामध्ये किंवा कोणत्याही भक्तामध्ये नम्रपणा असावा, पोलाइटनेस, तो पोलाइट असावा. का म्हणजे कार्यशीलता, त्याच्यामध्ये देवासाठी, स्वामींसाठी, केंद्रासाठी, मठासाठी कार्य करण्याची तयारी पाहिजे. उद्या जाऊन कचरा पडलाय, साफसफाई करायची, त्यांनी येणे म्हणा माझा व्हाईट कॉलरचा जॉब आहे, मी वाकून काय पुसणार. त्यांनी या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवावा. गुरुद्वारामध्ये मोठे मोठे अधिकारी, नेतेसुद्धा बूट पुसण्याची सेवा देतात. आज किती मोठं वैचारिक धारा आहे ती. मग आपण ती सेवा पण करायला मागे पुढे नाही बघितलं पाहिजे. कार्यशीलता आणि स म्हणजे विकासमधला स म्हणजे सहनशीलता. उद्या जाऊन कोणीही वाईट बोललं, कोणी काही पण बोललं की तुम्ही येऊ नका मठात, ते करू नका, ते करू नका, तुम्ही असे तुम्ही तसे, तुमच्यामुळे आमचं नुकसान होत आहे. सहनशीलता. किती पण तुम्ही बोला, आम्ही महाराजांना सोडणार नाही. हेच कार्य या मार्गातून शिकवलं जातं. असंख्य सेवेकरी घडवले जातात. आता नुकताच नदी स्वच्छता अभियान घेतलं हो. कितीतरी टन कचरा बाहेर काढून नदीचं शुद्धीकरण केलं गेलं. मग आपण हे चांगलंच काम करतोय. 20% अध्यात्म, 80% सामाजिक कार्य करतोय. मग महाराजांना जे अभिप्रेत आहे, जे भूषणावं आहे, ते आपल्याला ह्या पद्धतीने करायचं, तर स्वामी आपल्याला लवकर मिळतील. आणि राहिला भाग शेवटचा की कुठे आपण अडचणीत फसलो, अडकलो, पेचात पडलो तर काय, अंतःकरणातून महाराजांना हाक मारायची. एक शेवटचा अनुभव घेतो आणि मग मी थांबतो. महाराजांचे मानसपुत्र आणि महाराजांचे एकदम प्रचंड मोठं कार्य करणारे स्वामी सूत अक्कलकोटवरून जेव्हा यायचे, मुंबईवरून जेव्हा अक्कलकोटला यायचे, तेव्हा एक दिवस अशी वेळ आली होती की महाराज एका राजवाड्यात जाऊन बसले होते. तिथे काही सेवा करत होते तिथले. म्हणजे महाराज सगळ्यांना संधी द्यायचे. आता ते राणीची इच्छा होती की महाराज एकदा तरी तुम्ही माझ्या वाड्यात या, माझ्या इथले परिवाराला, इथले सगळे सेवकांना तुमची संधी द्या सेवा करायची. ठीक आहे. आता पहिल्या दिवशी स्वामीसूत महाराज आले. स्वामी महाराज काही बाहेर आले नाही. त्या राणीने म्हटलं होतं, खबरदार कोई अंदर नाही आहे का, आम्हाला महाराजांची मनापासून सेवा करू द्या आणि महाराजांनाही थोडा आराम करू द्या. दुसरा दिवस गेला तरी स्वामी बाहेर नाही आले. व्याकुळ झाला जीव स्वामीसूतांचा. जेवण नाही गेला 2 दिवस, पाण्यावर होते. तिसऱ्या दिवशी भजन सुरू केलं आणि त्या द्वारपालांना, जसे सुदामा भगवान श्रीकृष्णाच्या द्वारपालांना बोलतात, तसे स्वामीसूत सुद्धा त्या सुदाम्यासारख्या तर राणीच्या राजवाड्यात उभ्या असणाऱ्या द्वारपालांना म्हणतात, माझी माता तुमच्या घरी म्हणून आलो आहे या द्वारी. आम्हा नको तुमचे काही, स्वामी चरण द्यावा बाई. स्वामी चरणाचे रज, देऊनी तृप्त करा मज. माझी माय आहे आत, तुमचे काही नाही नेत. माय सोडून या बाळ, कैसा घालवील काळ.
आम्ही जाऊन या आत, तुमचे काही नाही नेत. प्रेम पान्ना करुणी जोडा, गात आहो पोवाडा, स्वामी सुत म्हणे आई, बाळा भेटवावे बाई. इतकं करुणामय त्यांनी महाराजांना हाक मारली की महाराज तुम्ही या ना बाहेर, मी तुमची वाट बघतो. मी एवढा लांबून आलो तुम्हाला भेटायला, शेकडो किलोमीटर प्रवास करून तुमच्यासाठी आलो. तुम्हीच नाही दिसणार तर मला भूक तहान पाणी काहीच लागणार नाही. आणि तिथले द्वारपाल आहे, तिथले ती राणी उभी आहे, ती म्हणते की नाही नाही तुम्हाला जाऊ देणार नाही. आणि त्या राणीला काय म्हणतात स्वामीसूत की बाई आम्हाला आतमध्ये जाऊ दे, मी तुझं काहीच नाही नेणार, फक्त महाराजांना डोळे भरून बघू दे, ती माझी माय आहे, मी इथून निघून जाईल. नृसिंह सरस्वती महाराजांच्या वेळेला सुद्धा गंगाधर सरस्वती म्हणजे ज्यांनी गुरुचरित्र लिहिलं, ज्यांना टेंबे स्वामी म्हटलं जातं, त्यांनी सुद्धा महाराजांना अशीच एकदा हाक मारली होती अंतःकरणातून की तो नैवेद्याचा एक प्रसंग होता. आता तो खूप मोठा प्रसंग आहे, सांगायला खूप वेळ जाईल, पण त्यावेळेला त्यांनी करुणामय शब्दांनी हाक मारली आपल्या स्वामींना, शांत होई श्री गुरुदत्ता, मम चित्ता शमवी आता. हे स्वामी महाराज तुम्ही शांत व्हा, तुम्ही भक्ताभिमान आहात, तुमच्यामध्ये वात्सल्य आहे, करुणामय, माझी हाक ऐका आणि माझ्या हाकेला धावून या. अपराध क्षमा आता केला पाहिजे, गुरु हा केला पाहिजे, अबद्ध सुबद्ध गुण वर्णिले तुझे. महाराज अपराध झाले ना, क्षमा करा. अबद्ध सुबद्ध म्हणजे आम्ही खूप आडव्या तिडव्या पद्धतीने तुमचे गुणगान गात आहोत, ते स्वीकार करा. आमची ती भोळी भाबडी भक्ती जी आहे ती तुम्ही स्वीकार करा आणि आम्हाला तुमच्या चरणाशी ठेवा. महाराजांना आपण प्रार्थना करताना हेच म्हणतो. आणि स्वामी महाराजांना कुठे शोधायचं असेल ना, चराचरा ते व्यापून उरला दशांगुले तो श्रीहरी. त्या 10 बोटांचं असणारं स्वामी हा सगळीकडे. सांगावे कवणा ठाया जावे, कवणा ते स्मरावे. हे जेव्हा आपण ऐकतो म्हणतो ना, तेव्हा आपल्याला कळतं की महाराज आपल्या जवळ आहे. आणि म्हणून सांगतो की सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू, उकलुनी मनीचे ही तुग जसारे, वद कवणा दाहू. स्वामी कुठेही गेलेले नाहीत, ते ब्रह्मांड नायक आहेत. आपण सर्वजण त्यांच्या चरणाची धूळ आहोत. ते आपल्या हृदयात आहेत, आपल्या आत्म्यात आहेत, आपल्या अकलेच्या कोटात म्हणजे आपल्या मेंदूत आहेत, चराचरात आहेत. जेव्हा केव्हा आपण डोळे बंद करून हाक मारू, महाराज आपल्याला मिळतील आणि ते सर्व स्वामी भक्तांना आशीर्वाद देतील. आणि हा व्हिडिओ इतक्या वेळपासून जे पण स्वामी भक्त बघत आहात त्या सर्वांना महाराज अखंड लक्ष्मी, अखंड समृद्ध, अखंड धनधान्य ऐश्वर स्वामी महाराज त्यांना देवो, त्यांना बळ देव, अभय देव आणि त्यांना नेहमी आपल्या चरणाशी ठेवो, वरदहस्त त्यांच्यावर ठेवो. एवढी स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करून या ठिकाणी थांबतो. श्री स्वामी समर्थ.